कझाकिस्तानमध्ये घोडा हा खाण्यात पण वापरला जातो. काय त्यांचा मेन आहार किंवा त्यांची नॅशनल डिश हा घोडा आहे. तुम्ही जर त्या लेकला कॅन्डी लेक हे जर सर्च केलं तर कॅन्डीला सगळे सबमर्ज झालेले बुंदे जे आहेत त्या झाडांचे ते त्याच्यात आहेत. तर खूप युनिक लँडस्केप क्रिएट करतं कॅन्डी लेक. अच्छा, तिथे जायला तुम्ही घोड्याने जाऊ. म्हणजे असं वाटतं की तलावातून झाड उगवलं आहे. करेक्ट. पण महाराष्ट्रातले आपल्याला गडब किल्ले यांचं खूप अट्रॅक्शन असतं की ट्रेकिंगचं वीकेंड आला की सगळी पोरं सगळेजण आपण ट्रेकिंग करायला. सो जे आपल्याकडची आवड आहे तशीच तिकडे पण लोकांना आहे आणि त्यांच्याकडे तर डायरेक्ट शहराच्या हार्डली 30 मिनिटावरती तुम्ही डायरेक्ट ग्लेशियर्स बघू शकता. सो एवढ्या जवळ माउंटन. काय सांगता? तिथलं क्लायमेट पूर्णपणे दोन्ही डिरेक्शनला डिफरंट आहे. एकीकडे ग्लेशियर्स आहेत आणि एकीकडे वाळवंट आहे. अरे एका सिटीच्या नॉर्थला वाळवंट आहे आणि साऊथला ग्लेशियर्स आहेत. इंडिया आणि कझाकिस्तान म्हणजे मित्र देश म्हणता येईल. आणि भारताचं आणि कझाकिस्तानचं ॲग्रीमेंट साईन झालं त्याप्रमाणे आपल्याला आता तिकडे डायरेक्टली विजा फ्री एंट्री आहे इंडियन्सला. मित्रांनो, उनाड भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्स किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. नमस्कार मंडळी, उनाड भटकंती प्रस्तुत ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी हर्षवर्धन तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपल्यासोबत आहेत मिस्टर राज अरुण गिरे, जे एक IT मध्ये काम करणारे इंजिनियर आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून कझाकिस्तानमधील अल्माटी या देशामध्ये राहत आहेत. नॉट ओन्ली कझाकिस्तान, आसपास पण मी त्यामुळे हिंडलो आहे CIS कंट्रीजमध्ये. सो त्याच्यात अझरबैजान, म्हणजे आपण ईस्ट टू वेस्ट गेलो तर अझरबैजान, जॉर्जिया, मग कॅस्पियन सीच्या ह्या साईडला उझबेकिस्तान, कझाकिस्तान, खाली तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिस्तान. सो हे सगळे जे आहेत हे CIS कंट्रीज म्हणून ओळखल्या जातात. काय सांगाल राज सर, दर शनिवारी आपण तिथं काय प्रत्येक विकेंडला काय एक्सप्लोअर करू शकतो? सो कझाकिस्तान म्हणजे आपण इंडियाशी कम्पेअर करू म्हणजे लोकांना समजण्यात मदत होईल की इंडियामध्ये जसं आपल्या भारतामध्ये वर्ण खाली आपण वेगवेगळे कल्चर्स बघतो, जॉग्रफी चेंज होताना बघते, डेझर्ट, माउंटन, सी सगळं आहे. तसं कझाकिस्तानमध्ये जर बघायला तर कम्प्लिटली लँडलॉक्ड आहे. तर तिथे चारी बाजूनी प्रदेश. एका साईडला कॅस्पियन सी आहे, पण तो कॅस्पियन सी म्हणजे एक मोठं लेकच म्हणता येईल, तलावच म्हणता येईल. त्याच्यात सी नाव जरी असलं तरी तो लेकच आहे. तो असा डायरेक्टली कनेक्ट विथ बाकीचे सी असं नाही आहे. कझाकिस्तान लँडलॉक कंट्री आहे आणि आता जगातला 8वा आणि 9वा म्हणजे मी काही वेळा ऐकलं ते 8वी कंट्री आहे, पण आता 9वी कंट्री झालेली आहे. आणि कन्सिडरिंग त्यांची टेरिटरी जी आत्ता ईस्ट टू वेस्ट आहे, तर एका साईडला चायना आहे ईस्ट साईडला आणि वेस्ट साईडला कॅस्पियन सी आहे. तर ही खूप मोठी टेरिटरी आहे कझाकिस्तानची. आणि नॉर्थला रशिया आहे, पूर्ण बॉर्डर नॉर्थला रशियाशी कनेक्टेड आहे आणि साऊथला उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान हे या 2 कंट्रीज आहेत. तर आता ह्या पूर्ण भूप्रदेशात जर आपण बघायला गेलो तर कझाकिस्तानचा सगळ्यात प्लस पॉईंट त्यांची एक जॉग्रफी आणि त्याच्यामुळे मिनरल्स तिथे सर्व म्हणजे पिरियॉडिक टेबल आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो आहे, तर त्याच्यातले जे पण 100+ मिनरल्स आहेत ते सगळे एकाच कंट्रीमध्ये सापडतात. वा, खूपच म्हणजे रिच त्या गोष्टीने ते आहे. आणि ऑइल पण त्यांच्याकडे आहे, गॅस पण आहे, युरेनियम पण आहे. म्हणजे युरेनियम म्हणजे नादच नाही, त्यांच्याकडे सगळंच आहे. सो रशिया म्हणजे जर आपण बघायला गेलो सोव्हिएत युनियन, तर त्यांच्यासाठी कझाकिस्तान खूप एक महत्त्वाचा भूप्रदेश होता ह्या गोष्टींसाठी, मायनिंग आणि ह्याच्याने. आत्ताच्या जगात आत्ताचा कझाकिस्तान लोकसंख्या खूपच कमी. म्हणजे किती लोकसंख्या आहे त्याची? तर आता तुम्ही विचार करा, मी जेव्हा म्हणतोय 8वी कंट्री जगातली क्षेत्रफळाच्या दृष्टीने पूर्ण युरोप, वेस्टर्न युरोप पूर्ण घेतला म्हणजे लंडन पासून खाली इस्तांबूल पर्यंत हा पूर्ण पट्टा, तो जो डिस्टन्स आहे तेवढा कझाकिस्तान.
बाप तर एवढ्या सगळ्या कंट्रीज त्या कझाकिस्तानमध्ये बसू शकतात. आणि असं कम्पेअर करायला गेलो एशियाच्या लेवलला तर पाकिस्तानपासून इराकपर्यंत, इराक म्हणजे मिडल ईस्टला कनेक्ट करून इकडं पाकिस्तान एवढं ठेवलं तर कझाकिस्तान, त्यात अफगाणिस्तान हे सगळे येऊन बसू शकतात. तर एवढी मोठी ती कंट्री आहे. त्यात फक्त 2 कोटी लोक राहतात. म्हणजे त्यांच्याकडे रिसोर्सेस किती आहेत आणि करेक्ट, किती पीसफुल ती कंट्री असेल त्याच्याविषयी काय सांगू शकाल? सो मी कझाकिस्तान बघितला तो एका सिटीमध्ये राहून बघितला, अल्माटी. अल्माटी. सो अल्माटीची जराशी हिस्ट्री सांगतो. अल्माटी त्याच्या शब्दामध्ये म्हणजे अल्मा म्हणजे ॲपल. सो ॲपल्सची सिटी किंवा ॲपल्सचं जंगल असं म्हणून ऑर्चर्ड. हां. सो ते पहिल्यापासून अल्माटी हे ॲपलसाठी फेमस आहे आणि ते नाव पण त्यातूनच आलं. अच्छा. सो जर तुम्ही बघितलं अल्माटीच्या आसपास तर एका साईडला म्हणजे अल्माटीच्या साऊथला दक्षिणेकडे पूर्ण माउंटन्स आहेत आणि नॉर्थला पूर्ण आपण म्हणतो जशी एक तर वाळवंट किंवा प्लेन प्रदेश आहे, प्लेन्स आहेत. तर त्यामुळे तिथलं क्लायमेट पूर्णपणे दोन्ही डिरेक्शनला डिफरंट आहे. एकीकडे ग्लेशियर्स आहेत आणि एकीकडे वाळवंट आहे. एका सिटीच्या नॉर्थला वाळवंट आहे आणि साऊथला ग्लेशियर्स आहेत. सो तुम्ही विचार करू शकता की काय प्रदेश असेल तो. पूर्ण असा म्हणजे उतारावरती असलेली सिटी आहे ती. एका साईडला सिटीमध्ये पण तुम्ही एका साईडला चालत गेलात तर तुम्ही उंचावरती जाता. अच्छा. माउंटन्सकडे. आणि एकीकडे चालत गेला तर तुम्ही उतारीवरती जाता. सो अशी ती सिटी आहे. आणि कझाकिस्तानचं ओव्हरऑल बघितलं तर अल्माटीच्या पर्स्पेक्टिव्हने, आता अल्माटी साऊथला आहे कझाकिस्तानच्या आणि नॉर्थला त्यांची आत्ताची जी राजधानी आहे, कॅपिटल आहे, ते अस्ताना आहे. सो अस्ताना आणि अल्माटी ह्यामधला डिस्टन्स तो किती आहे? पण आपल्या भारताच्या उंची एवढा असेल. सो 3000 किलोमीटर ऑलमोस्ट. म्हणजे ऑलमोस्ट 5 तासांची फ्लाईट. हां, म्हणजे नॉट 3000 पण हां साधारण 1500च्या वरतीच आहे, 1500 किलोमीटर. पण तरी आपण म्हणलो की फ्लाईटच्या ह्यानी तर 2 तासाची फ्लाईटमध्ये आपण तिथे पोहोचतो. आणि रोडनी किंवा रेल्वेनी जर्नी करणं म्हटलं त्या कंट्रीमध्ये तर तुम्ही विचार करा ते एवढा मोठा भूप्रदेश आहे तरी तो रेल्वेनी कनेक्टेड आहे. हो, कनेक्टेड आहे सगळ्या सिटीज. आता याचा पण एक हिस्ट्री, आपल्याकडे जसं ब्रिटिशांनी राज्य केलं त्यांनी रेल्वे बांधली, तसंच जेव्हा रशियन्स सोव्हिएत युनियनमध्ये कझाकिस्तान होतं तेव्हा रेल्वेचा वापर तो त्या गोष्टींसाठीच होत होता जशासाठी ब्रिटिशांनी आपल्याकडे. आणि म्हणजे आता ह्याच्यावरूनच जेव्हा मी अल्माटीमध्ये आता राहतोय तिथं जसे आपण काही झालं तरी आपण इंटरॅक्ट करतो. तर सगळ्यात मोठा चॅलेंज कझाकिस्तानमध्ये आहे तो लँग्वेज आहे, लँग्वेज बॅरियर. हां, आता तुम्ही इंग्लिश जरी आपल्याला कितीही चांगलं येत असेल तरी हा विचार करा ह्या सगळ्या CIS कंट्रीज हा रशियामधनं बाहेर पडलेल्या आहेत. त्यांचा इंग्लिशची एवढं एक्सपोजरच नाही आहे. आणि 91मध्ये तुम्ही म्हटलं हो 91ला यांची म्हणजे आता जर 91 पासून आत्ता तर म्हणजे हार्डली 2 डेकेड्स आपण जर 3 डेकेड 30 वर्ष 3 म्हणजे 30 वर्षामध्ये हे इंग्लिश इतकं आत्मसात नाही करू शकले, तेवढं अडॅप्टेशन झालेलं नाही. त्यामुळे आत्ता पण तुम्ही जर गेला तर मेन सिटी सोडल्या किंवा मेन सिटीतले काही मेन एरिया सोडले तर बाहेर तुम्हाला इंग्लिश बोलणारे कोणी भेटणार नाही. तिथे रशियन आणि कझाक या 2च लँग्वेजेस आहेत. आणि आपली तिसरी जबा करून आपण बोलू शकतो. सो टुरिझम पर्स्पेक्टिव्हनी बघायला गेलं तर आता कझाकिस्तानमध्ये खूप जास्त टुरिस्ट इंडियातनं पण येत आहे. बाकी जगातनं म्हणजे येतच होते पण इंडियातनं गेले मी 2 वर्ष तर नक्कीच बघतोय की खूप जास्त वाढलं आहे. याचं कारण पण असं आहे की इंडिया आणि कझाकिस्तान म्हणजे मित्र देश म्हणता येईल. आणि भारताचं आणि कझाकिस्तानचं म्हणजे जे ॲग्रीमेंट साईन झालं त्याप्रमाणे आपल्याला आता तिकडे डायरेक्टली व्हिजा फ्री एंट्री आहे इंडियन्सला. अच्छा, आपल्या भारतीयांना जसं थायलंडला व्हिजा फ्री एंट्री तसं आपण डायरेक्ट फ्लाईट तिकीट काढून. थायलंडची तर आत्ता झाली आहे. हां, कझाकिस्तानची त्याच्या आधीपासून. म्हणजे आपण फक्त तिकीट काढायचं आणि डायरेक्ट कुठल्याही प्रकारचं फक्त तुम्हाला पासपोर्ट घेऊन जायचं, बाकी काही नाही. ऑब्व्हियसली पासपोर्टच घेऊन जाणार आपण, काय रेशन कार्डवरती बाहेर प्रवास करू काय नाही तर आधार कार्ड आहे जसं नेपाळला बघतो नेपाळ आणि भूतानला तसं नाहीये. सो पासपोर्ट कंपल्सरी आहे, फक्त पासपोर्ट घेऊन तुम्ही जाऊ शकता. म्हणजे कुठल्याही प्रकारचा ई व्हिजा नाही, काही नाही. डायरेक्ट ऑन अरायव्हल आल्यावर तुमच्या पासपोर्टवर शिक्का बसतो. करेक्ट. आणि ते आपण एकदा आल्यानंतर किती दिवस आपण राहू शकतो? सो तसे 2 वीक्स म्हणजे 14 दिवसाचं 14 डेजचा मिळतो आपल्याला लिमिट आहे. करेक्ट. सो मग तुम्हाला रिटर्न फ्लाईट तिकीट हवं तुमच्याकडे जर तुम्ही ह्या स्कीमच्या अंडर टुरिझम पर्पजसाठी जर येत असेल तर आपल्याला
मंडळी जर तुम्ही कझाकस्तानला जायचा विचार करत असाल अल्माटीला, तर तुम्हाला फक्त राऊंड ट्रिप म्हणजे रिटर्न तिकीट हवे. 1 तारखेला तुम्ही जात असाल तर तुम्ही मिनिमम 13 नाईट तिथं राहू शकता. 14व्या दिवशी तुम्हाला रिटर्न यावंच लागतं. सो ते तिकीट दाखवलं तरच तुम्हाला त्याचा व्हिसा मिळेल. करेक्ट. अच्छा, अजून अल्माटी व्यतिरिक्त तिथं काय काय सिटीज आहेत की ज्या की आपण एक्सप्लोर करू शकतो? सो अल्माटी तर एक आहे, जसं मी म्हटलो, एकीकडं तुम्हाला म्हणजे अल्माटीच्या आसपास पण म्हटलं तर भरपूर काही आपण त्याच्यावरती येऊया. अल्माटी व्यतिरिक्त तिथे 2 मेजर सिटीज आहेत. एक तर अस्ताना, जसं मी म्हटलो, कॅपिटल, जी नॉर्थमध्ये, राजधानी. हां, राजधानी. आणि ती म्हणजे आता ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. आधी तिचं नाव नूर सुलतान असं ठेवलं होतं त्यांनी, नूर सुलतान. हां, परत आता ते अस्ताना ठेवलेलं आहे. सो आता ती सिटी जर तुम्ही कम्पेअर करायला गेला तर ती सेंट्रल एशियातली दुबई आहे. ओके. म्हणजे त्यांनी तशीच पूर्ण नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सगळं वेल प्लॅन सिटी आपण म्हणू शकतो, ती त्यांनी बनवली आहे. त्यामुळे ती एक एक्सप्लोअर करण्यासाठी चांगली आहे. सेकंडली शिमकेंत म्हणून एक त्यांची अजून एक सिटी आहे, जी टुवर्ड्स साऊथ वेस्ट म्हणता येईल कझाकिस्तानच्या. शिमकेंतच्या पुढेच त्यांचं म्हणजे आपली उझबेकिस्तान बॉर्डर आहे. बॉर्डर आहे 60-70 किलोमीटरला उझबेकिस्तान. करेक्ट. म्हणजे तुम्हाला जर बाय रोड क्रॉस करू म्हणजे करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, पण उझबेकिस्तानचा आपल्याला ई व्हिसा लागतो उझबेकिस्तान. सो या 3 सिटीज आहेत ज्या प्रॉमिनंट आहे ओव्हरऑल कझाकिस्तानमध्ये. पण ह्या खूपच कमी भूप्रदेश त्याचा कव्हर करतात. जर तुम्ही बघितलं 2 साऊथला आहेत आणि 1 नॉर्थला आहे. सो ईस्ट आणि वेस्ट 2 टोकं त्यांची रिकामी राहत आहे. तर ईस्टला पण भरपूर काही आहे एक्सप्लोअर करण्याचं, अनएक्सप्लोअर म्हणता येईल टुरिझमच्या यांनी पण. आणि मी पण आत्तापर्यंत खूप कमी माहिती त्याविषयी गोळा करू शकलो आहे. आणि वेस्टला कॅस्पियन सी आहे. ओके. सो तिथं आक्ताव आणि बाकीचे सिटीज आहे, ज्या बीच म्हणतो आपण की ज्याच्या सीला लागून ज्या कोस्टल सिटीज आहेत त्या आहेत. आणि तिथून मग तुम्ही फेरी घेऊन अझरबैजानला पण जाऊ शकता. तिथं बाकूच्या फेरीज पण तिथे असतात. सो ह्या पण गोष्टी काही एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत कझाकिस्तान. म्हणजे आता आपण सोशल मीडियाला जर तुम्ही बघत असाल, इंस्टाग्रामला खूप साऱ्या रील्स अल्माटीविषयी येत आहेत. आणि मग अल्माटीला समजा एखादे पर्यटक जायचा प्लॅन करत असतील तर ते तिथं किती नाईट कमीत कमी राहू शकतात आणि तिथं काय काय एक्सप्लोअर करू शकतात अल्माटीमध्ये राहून, त्याविषयी काय माहिती देऊ शकाल तुम्ही? सो अल्माटीचं ओव्हरऑल जर आता मी मगाशी जॉग्रफीचं सांगितलं तर विदिन सिटी म्हणजे जर तुम्ही 4 ते 5 दिवसाच्या शॉर्ट टूरवरती आला असेल तर विदिन सिटी पण खूप काही एक्सप्लोअर करायला. नॉर्थला जसं मी म्हणालो साऊथला माउंटन्स आहे. तर तिथं मेड्यू म्हणून एक म्हणजे आपण म्हणता येईल की हिल स्टेशन आपल्या भाषेमध्ये मेड्यू. सो तिथे जगातला सगळ्यात मोठा स्कीचा म्हणजे आपण स्केटिंग किंवा हे म्हणतो स्कीइंग म्हणतो. हां. तो त्याचा जसं आपला गुलमर्गला आहे. करेक्ट. सो गोंडोला टाईप. तर त्याचा एक रिसॉर्ट आहे शिम्ब्युलॅक नावाचा. शिम्ब्युलॅक. करेक्ट. सो एशियातला तो पहिला सगळ्यात मोठा. आणि तिथे ॲक्च्युली आपलं आईस स्केटिंगचा सगळ्यात मोठा रिक आहे. म्हणजे मी मगाशी जे म्हणत होतो सगळ्यात मोठं स्टेडियम आहे ते विंटर ऑलिम्पिकसाठी बनवलं होतं. अल्माटीमध्ये विंटर ऑलिम्पिक झालं होतं. सो तेव्हा त्यांनी ते बनवलेलं. तर ते पण एक्सप्लोअर करण्यासाठी सारखं आहे. आणि शिम्ब्युलॅक जे मी म्हणतोय गंडोला जे आहेत ते 3 स्टेजमध्ये म्हणजे सगळ्यात हायेस्ट इथे 13,000 फीटवरती आपण पोचू शकतो. म्हणजे साधारण 3,500-3,200 मीटर हाईटला तो गंडोलाच घेऊन जातो तुम्हाला. मग त्याच्यावरती मग तुम्ही म्हणजे आता काही ॲडव्हेंचर ज्यांना आवडतं की ज्यांना हायकिंग ट्रेकिंगची आवड आहे तिथून भरपूर हायकिंग अँड ट्रेकिंग ट्रेल्स सुरू होतात शिम्ब्युलॅकचं ॲज अ बेस कॅम्प. म्हणजे त्या एरियाचं किंवा त्या टुरिस्ट स्पॉटचं नाव मेड्यू आहे आणि त्या रिसॉर्टचं नाव किंवा बेस स्टेशन गोंडोलाचं नाव शिम्ब्युलॅक आहे. ओके. अजून काही सिटीमध्ये एक्सप्लोर करू शकतात लोक 1-2 दिवसात? आणि हे तर मस्ट म्हणजे व्हिजिट आहे शिम्ब्युलॅक आणि मेड्यू. ते सोडून विदिन सिटी बाकीचे प्रेसिडेंट पार्क म्हणून एक आहे. विदिन सिटी अजून सेंट्रल पार्क. त्यांचे भरपूर म्हणजे अल्माटी हे आपल्या पुण्यासारखंच शहर आहे. कल्चर आणि ड्रामा आणि ह्याच्यासाठी भरपूर सेंटर्स तिथे आहेत. त्यामुळे ते तुम्ही एक तर परमनंट सर्कस आहे तिथे जी म्हणजे आता सर्कस आपण म्हणतो आधीपासून लहानपणापासून ऐकतो रशियन सर्कस लहानपणापासून जत्रेमध्ये किंवा गावाकडे ते
लिहायच्या आणि एक Correct. आठवडा 2 आठवडे तंबू असायचे इकडे तंबू ते टाकून. टेम्पररी तंबू इथे टाकाय, पण ते आले तिकडूनच. म्हणजे हे सगळे रशियामधनंच सर्कस आणि किंवा युरोपमधनं आपण म्हणू की हे कल्चर आलं आपल्याकडे. सो त्यांच्याकडे त्यांनी परमनंट एक सर्कस बनवलेली आहे, City जी मध्ये? अल्माटीमध्येच आहे. काय नाव आहे त्याचं? नाही, त्याला सर्कसच त्यांनी नाव Okay. दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते पण बघू शकता अल्माटीमध्ये. किती वेळाचं आहे ते सर्कस? तुम्ही सो काय मग तिकीट आहे त्यांची त्याला? ऑनलाईन तिकीटं मिळतात, ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता. पण ते ऑलमोस्ट विकेंडला तर असतातच त्यांचे शो. अच्छा. आणि अल्माटी ओव्हरऑल बघायला गेलं तर प्रत्येक सीझनमध्ये वेगळं. कझाकस्तानमध्ये जसं आपल्या भारतामध्ये 4 सीझन आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, 3 सीझन, सॉरी. हां. तसं तिथं किती सीझन्स आहेत? सो तिथं अल्माटीमध्ये विंटर 4 महिने असतात. म्हणजे फ्रॉम नोव्हेंबर टू मार्च विंटर असतो. काय टेम्परेचर असतं त्या पिरियडमध्ये? सो सगळ्यात म्हणजे मी एक्सपिरियन्स केलेलं, ते अजूनही असू शकतं, पण मी एक्सपिरियन्स केलेलं सगळ्यात लो सिटीमध्ये, अल्माटी सिटीमध्ये -30. बापरे, -30? -30 विदिन सिटी. विदिन सिटी? जर तुम्ही माउंटन्समध्ये गेला हां, तर तुम्हाला अजून पण मिळू शकतं, ड्रॉप होऊ शकतं. पण सगळ्यात लोएस्ट मी म्हणतो -30 मी बघितलंय. पण जनरली -20 -10 हे एक विंटरमधलं ॲव्हरेज टेम्परेचर आपलं म्हणू शकतो आपण, असतं तिथे. आणि स्नोफॉलचा पिरियड? स्नोफॉल आत्ता चालूच आहे, म्हणजे डिसेंबरपासून सुरू होतो. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी स्नोफॉल कंटिन्यू राहतो. म्हणजे विकली 2-3दा तर नक्कीच स्नो मिळणार तुम्हाला. आणि हे सिटीतलं बोलतोय मी. पण जर तुम्ही माउंटन्समध्ये गेला, म्हणजे शिमला जसं मी म्हणत, जेवढ्या हाईटवर तुम्ही जाल तेवढे जास्त तुम्हाला स्नोफॉलचे चान्सेस मिळतात. त्यामुळे एप्रिल म्हणजे मार्च एंडपर्यंत तुम्हाला मिळू शकतं. चालतं. त्याच्यानंतरचा मग त्याच्यानंतर मग तिथे काइंड ऑफ एक छोटा पिरियड असतो, जेव्हा आता स्नोफॉल म्हणजे काय की जेव्हा तुमचं टेम्परेचर ड्रॉप होतं तेव्हा पाऊस कन्वर्ट होऊन स्नो बनतो. करेक्ट. पण मग जेव्हा टेम्परेचर वाढतं, म्हणजे आपण मकर संक्रांतीनंतर आता जसं आपण म्हणतो, हां, हे तिकडे जास्त जाणवतं. ओके. तर आता आपली जसं संक्रांतीनंतर जसं सूर्य दिवस वाढायला लागतो, तिथे पण दिवस वाढायला लागतो. आणि तेव्हा आता टेम्परेचर जेव्हा वाढेल तेव्हा तोच स्नो पावसात कन्वर्ट होतो. म्हणून मार्चच्या पुढे तुम्हाला जरा रेनी सीझन म्हणतो आपण, की जरा काही काळापुरता तो येऊन जाऊन असतो. तो साधारण एप्रिल मेमध्ये तुम्हाला तसा मिळेल की जरा पाऊस असतो. त्याच्यानंतर स्प्रिंग सुरू होतो. एप्रिल एंड आणि मे मिडपासून तसं म्हणता येईल स्प्रिंग सुरू होतो. आणि तेव्हा सगळीकडे ग्रीनरी आणि फुलं, ट्युलिप्स जे आपण म्हणतो, ट्युलिप्स गार्डन्स, ते ट्युलिप्स गार्डन किंवा पानगळ आपण म्हणू शकतो तसं. करेक्ट. नाही, तेव्हा स्प्रिंगमध्ये पूर्ण त्यांचं हेच सुरू होतं, म्हणजे वसंत ऋतू. तेव्हा सगळे फुलं फुलतात, पूर्ण ग्रीनरी, सगळे माउंटन्स ग्रीन होऊन जातात. हे सगळं आता पोस्ट विंटर त्यांचं सुरू होईल. एप्रिल मे पासून ते जून जुलैपर्यंत तुम्हाला सगळं स्प्रिंग चालू असेल, वेगवेगळी फुलं येत राहतील. तेव्हा गार्डन्स बघण्यासारखे असतात अल्माटीमध्ये. अच्छा. आणि अल्माटीच्या आसपास पण किंवा सिटीमध्ये पण, म्हणजे त्यांचे आपण जसं आपलं महानगरपालिका आहे, हां, तसं त्यांचे महानगरपालिका वेगवेगळे प्रोग्राम ठेवते. त्यांना स्प्रिंग हे खूप एन्जॉय करतात ते. म्हणजे दर विकेंडला त्यांचे कॉर्पोरेशनच प्रोग्राम अरेंज करते, जे आपण आपल्या इथे जसं म्हणजे आपल्याकडे ही एक पद्धत नाही आहे, पण त्यांच्या इथे असे वेगवेगळे सेंट्रल किंवा मोठे मोठे स्क्वेअर्स आहेत की जिथे सगळे पब्लिक एकत्र येऊ शकते सिटीतले. तर त्या स्क्वेअर्समध्ये ते स्टेज शो, तिथे वेगवेगळे गाण्यांचे प्रोग्राम, आणि हे गव्हर्नमेंटच अरेंज करते. जसं न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर आहे. करेक्ट. तसं तिकडचे काइंड ऑफ दॅट. करेक्ट. तिथे अबाया म्हणून आहे स्क्वेअर. अबाया. ओके. तिथे त्यांचं सेंट्रल म्हणजे आपलं जसं बालगंधर्व आहे पुण्यामध्ये, तसं त्यांचं तिथे थिएटर आहे, ओपन थिएटर, क्लोज थिएटर. तर तिथे त्यांचे वेगळे प्रोग्राम्स असतात. सो हे सगळे स्प्रिंगमध्ये सुरू होतात, ते बघण्यासारखे असतात. आणि मग तेव्हा त्याच्यानंतर मग आपलं नेहमीसारखं समर, जून जुलै नंतर थोडा पिरियड असतो जो हाय हीट. मग तेव्हा टेम्परेचर आता -30 मी मगाशी म्हणालो, स्प्रिंगमध्ये तुमचं नॉर्मल असतं 15 म्हणजे 20+. आणि समर काइंड ऑफ जेव्हा स्प्रिंग नंतर जो पिरियड असतो तेव्हा ते टेम्परेचर 30+ पण आता जायला लागतं. म्हणजे आम्हाला जे अल्माटीतले लोक सांगतात त्यांना कधीच AC पंखा लागला नाही. म्हणजे तुम्ही आजही गेला अल्माटीमध्ये तुम्हाला पंखे आणि हे नाही दिसणार, पण आता ते AC लावायला लागले, कारण टेम्परेचर वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे खरंच वाढतंय सगळीकडेच. आणि त्यामुळे ते ग्लेशियर्स जसं मी मगाशी म्हणत होतो ते पण मेल्ट व्हायला खूप सुरुवात झालेली आहे. तर म्हणजे लोक खूप वरीड आहे या गोष्टींविषयी. विचार करा, ती कंट्री
आकाराने खूप मोठी आहे पण लोकसंख्या कमी आहे. कमी आहे. आणि ती जी पण लोकसंख्या आहे त्याची डेन्सिटी ह्या सिटीजमध्ये जास्त आहे, अलमाटी असताना आणि ह्या सिटीज पाण्यासाठी सगळ्यासाठी नेचरवर खूप डिपेंड आहे. त्यांच्याकडे पाऊस नाही आहे, त्यांच्याकडे जे पण आहे ते ग्लेशियर्स वॉटरमधनंच त्यांचं पूर्ण सिटी पाणी घेते. वॉटर सप्लाय म्हणजे ग्लेशियर्सच आहे. हे सगळं ग्लेशियर लेकमधनं होतं. तर अलमाटीच्या त्याच्यावरनं आठवलं लेक्स. हां, आता तेच बोलणार. अलमाटीच्या आसपास खूप सारे लेक्स आहेत. हे ग्लेशियर्स सोर्स लेक आहेत आणि ह्या सगळ्यांना पाणी ह्या लेकमध्ये ग्लेशियर्समधनंच येतं. तर त्याच्यात सगळ्यात जवळचा अलमाटीच्या बिग अलमाटी लेक, म्हणजे आपलं जसं खडकवासला डॅम आहे पुण्यामध्ये किंवा प्रत्येक सिटीचा एक वॉटर सप्लायसाठी जो जवळचा, तसा अलमाटीचा बिग अलमाटी लेक आहे. म्हणजे आपण अलमाटी जेव्हा सर्च केलं की तो एक तलावाचा फोटो तोच. आणि टर्किश ब्ल्यू वॉटर, म्हणजे एकदम क्लिअर टर्किश ब्ल्यू वॉटर आणि दोन्ही साईडनी आईस कॅप माउंटन्स, म्हणजे पूर्ण बर्फाच्छादित डोंगर आणि त्या पूर्ण दरीमध्ये तो लेक आहे. आणि त्या लेकपर्यंत जायला पण आता जर तुम्ही बघितलं, एक चांगली गोष्ट आहे म्हणजे मी ती तिकडेच बघितली आणि हे मला आपल्या इथं व्हावं असं वाटतं पण, आणि प्रयत्न पण झाला होता. आता ती गोष्ट म्हणजे हे माउंटन्स आणि हे जे रिजन असतात हे इको सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे आपला वेस्टर्न घाट जसा सह्याद्री आहे, करेक्ट. आपल्या इथे काही झालं, सुट्टी आली, पावसाळा आला की सगळ्या गाड्या निघून तिकडे जातात. डिझेल पेट्रोलच्या गाड्या जाऊन तिथं. करेक्ट. जे पोल्युशन आहे जे वाढवतात, त्यामुळे त्या जागेचं ओव्हरऑल जे एन्व्हायरमेंट आहे हे पूर्ण अफेक्ट करतो आपण. आता अलमाटी आणि तिकडच्या गव्हर्नमेंटनी हे मेक शुअर केलं आहे की एका एलिव्हेशनच्या वरती पेट्रोल डिझेलच्या गाड्यांना अलाउडच नाही. म्हणजे हे मेड्यू मगाशी मी जसं म्हणलो शिंबुलॅक, त्या माउंटनला तिथे त्या एका पॉईंटच्या पुढे ते पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांना जाऊन देत नाही. तिथे त्याच्या पुढे फक्त इलेक्ट्रिक गाड्या जाऊ शकतात. सो तुम्हाला एकतर तुम्ही हाईक करून म्हणजे चालत जा किंवा केबल कार जा किंवा ई बाईक किंवा शिंबुलॅक. बिग अलमाटी लेक जर आपल्याला व्हिजिट करायचं असेल तर त्यासाठी पर्यटकांना काय ऑप्शन? पर्यटकांना तिथं जायला एकतर तुम्ही हाईक हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. किती किलोमीटरचा हाईक असतो तो? तरी 10 किलोमीटरचा एलिव्हेटेड हाईक आहे. म्हणजे तिथं एलिव्हेशन गेन ऑलमोस्ट 1000 मीटर आहे. सो जर तुम्ही तसं कम्पेअर करायला गेला तर ते ऑलमोस्ट साधारण 4 ते 5000 फीट वरती तुम्ही हे करा. म्हणजे 1200-1500 मीटर वरती आपण. हो, तेवढं तुम्हाला म्हणजे गेन करावं लागेल. हां, सो तो एक आहे ऑप्शन, पण तुमच्याकडे पूर्ण दिवस पाहिजे. सकाळी तुम्ही स्टार्ट केलं तर संध्याकाळी 6ला स्टार्ट केलं तर आपण बेसिकली वन डे रिटर्न येऊ शकतो. करेक्ट. पण हे झालं तरुण वर्गासाठी की जे वॉक करू शकतात, चालू शकतात. करेक्ट. पण आता काही आपल्याकडे सिनियर सिटीजन पर्यटक आहेत की जे 50-60 प्लस आहेत की जे एवढे चालू शकत नाही, पण त्यांना बिग अलमाटी लेक बघायचं असेल तर त्यांच्यासाठी काय पर्याय आहेत? सो आता भरपूर म्हणजे ऑप्शन्स अवेलेबल आहे. एक तर तुम्ही जर टूर्स, कारण मोस्टली जे असे आहे ते टूर्स थ्रू येतात. मग जेव्हा असं तुम्ही येतात तर ते व्हेकल तुम्हाला बेसपर्यंत तिथे त्यांनी काय म्हणजे ओव्हरऑल बिग अलमाटी लेकच्या बेसला त्यांनी एक आपण जसं म्हणतो ना टुरिस्टसाठी एक व्हिजिट सेंटर, ओके, तसं तिथं आयुसाय म्हणून एक व्हिजिट सेंटर बनवलेलं आहे गव्हर्नमेंटने. ओके. आणि तिथे रेस्टॉरंट पण आहे, काही पॉईंट्स पण आहे बघण्यासारखे. सो तिथपर्यंत तुमचं व्हेकल तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलमधनं पण येऊ शकता. आणि तिथे एका लेवलपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस पण सिटीमधनं येते. आणि बस खूपच स्वस्त आहे. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जर वापरायचं असेल अलमाटीमध्ये तर त्यासारखं अल्टरनेटिव्ह नाही आहे. तिथे दर 5 मिनिटाला तुम्हाला सगळ्या रूट्सला बस मिळतील आणि मॅपवरती तुम्ही चेक करू शकता कुठली बस कधी कुठे येणार आहे. सो तसं तुम्हाला ते ऑप्शन अवेलेबल आहे ॲप थ्रू आपल्याला. करेक्ट. आणि साधारण इंडियनच्या ह्याच्यात कव्हर केलं ते 20 रुपये तिकीट असतं. इंडियन रुपीजचा तुम्ही आता उल्लेख केला. मेन मुद्दा राहिला आपला की चलन, करन्सी कुठली आणि त्याचं इंडियन कन्व्हर्जन काय होतं? सो म्हणजे एक थंब रूल असा आहे की त्यांचं करन्सीचं नाव आहे टेंगे. फर्स्ट ऑफ ऑल टेंगे. हां, फनी आहे थोडं. टेंगे म्हणजे त्याचं शॉर्ट हे जर तुम्ही चेक कराल KTZ लिहितात, कझाकिस्तानी टेंगे. कझाकिस्तानी टेंगे, KTZ. हां, KTZ म्हणून आपलं कसं INR तसं त्यांचं KTZ. सो आता त्याचा थंब रूल असा आहे की 1 इंडियन रुपीज 1 INR इज इक्वल टू 5 टेंगे. हा थंब रूल आहे. तो 5.5 5.6 आत्ता चालू आहे, पण साधारण 5 म्हणजे 1 रुपयामध्ये 5 टेंगे. 5 टेंगे येणार. म्हणजे बेसिकली आपण 1 to 1 काढायचं म्हटलं तर 20 पैशाचा, 20-22 पैशाचा 1 टेंगे आहे. करेक्ट. ओके. सो पण चॅलेंज असं आहे की आपल्याला वाटतं स्वस्त आहे. हां,
पण तसं नाही आहे. म्हणजे अल्माटी आणि ॲक्च्युली काय आलं आहे, बिकॉज जी रशिया युक्रेन वॉर झाली त्याच्यामुळे इन्फ्लेशन जसं जगाचं वाढलं तसं ह्या कंट्रीचं तर खूपच वाढलं. एक्झॅक्टली. त्यामुळे आता म्हणजे मी गेल्या 2-3 वर्षाचं सांगू शकतो की आधी गेलो तेव्हा पण इन्फ्लेशन जास्त होतं. म्हणजे 600 टेंग्याला तुम्हाला एक पाण्याची बॉटल मिळायची. म्हणजे आता 600 टेंगे म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 100 रुपये 150 रुपयाला तुम्हाला एक वॉटर बॉटल मिळते. आपण मगाशी बिग अल्माटी लेकचं बोलत होतो. सो त्या सेंटरपासून तुम्ही ई बाईक हे ऑप्शन एक अवेलेबल आहे. जर तुम्हाला सायकलिंग करत जायचं असेल तर अशा हायब्रिड ई बाईक पण मिळतात. म्हणजे ते आयुष साया जे सेंटर तुम्ही म्हटलं त्याच्यापासून मग हे लोक आपण ई बाईक वगैरे त्यांनी पूर्ण घाट बनवलेला आहे. रोडनी तुम्ही लेकपर्यंत जाऊ शकता. करेक्ट. सो कझाकस्तान आणि इंडियामध्ये टाईम झोनमध्ये किती फरक आहे? किती जराशी हिस्ट्री येतो. 1 वर्षापूर्वी इंडिया हे कझाकिस्तानच्या अर्धा तास मागे होतं. आता उलटं झालं आहे. आता त्यांनी काय झालं, म्हणजे तेव्हा कझाकिस्तानमध्ये 3 टाईम झोन, आणि मी जेव्हा म्हणतोय इंडिया मागे होता म्हणजे कझाकिस्तानमधला एक टाईम झोन अल्माटीचा ते मी कम्पेअर करतोय. म्हणजे आपण जीएमटीला धरून म्हणतोय ग्रीनिच मीन टाईम. जीएमटी प्लस आपला जो आहे इंडियन स्टँडर्ड टाईम IST कोलकाताचा, तर त्याला धरून मी जर म्हटलो तर तेव्हा कझाकिस्तानमध्ये तेव्हा 3 वेगळे टाईम झोन होते. एक अल्माटी साईड, एक अस्ताना आणि एक वेस्ट. जर तुम्ही बघितलं त्याचा वास्ट एरिया आहे. त्यामुळे त्यांनी 3 टाईम झोन होते आणि प्रत्येक म्हणजे एक अर्धा तास मागे, एक अर्धा तास पुढे असं, आणि एक बरोबर इंडियन स्टँडर्डच्या आसपास. सो असे हे 3 वेगळे टाईम झोन होते. पण मग नंतर गेल्या म्हणजे आय गेस आपलं लीप इयर होतं फेब्रुवारी 29 जे लास्ट इयर आलं, तेव्हा त्यांनी त्या लीप इयरला लीप डेला हे सगळं चेंज केलं आणि त्यांनी पूर्ण कंट्रीला एकच टाईम झोन जसं इंडियाचा आहे तसा त्यांनी अप्लाय केला. तो किती आहे मग आता? तो आता बरोबर अर्धा तास इंडियाच्या मागे गेले. म्हणजे आत्ता इंडियामध्ये जर 9 वाजले तर कझाकिस्तानमध्ये रात्रीचे 8:30 वाजले. तो आत्ता अर्धा तास मागे, जास्त डिफरन्स नाही आहे. त्यामुळे तुम्ही दिल्लीमधनं जर कझाकिस्तान म्हणजे अल्माटीला डायरेक्ट फ्लाईट आहेत आत्ता. सध्या मी ते एक विचारायचं राहिलं की भारतातून कझाकिस्तानला जाण्यासाठी, अल्माटीला जाण्यासाठी कुठनं कनेक्टिव्हिटी जास्त आहे? कुठल्या शहरांमधनं आपल्याला जास्त फ्लाईट्सची फ्रिक्वेन्सी? सगळ्यात जास्त नॉर्थला असल्यामुळे, म्हणजे आता कझाकिस्तान जॉग्राफिकली बघायला गेलं तर दिल्लीवरनं वरती सरळ लाईनीमध्ये काश्मीर आणि हे क्रॉस करून वरती अल्माटी सिटी येते आहे. म्हणजे एरियल डिस्टन्स नॉर्थवरून कमी आहे. नॉर्थवरनं कमी आहे. त्यामुळे दिल्लीवरनं सगळ्यात जास्त फ्लाईट आहे. डेली ऑलमोस्ट 2 फ्लाईट आहे. 2 पेक्षा जास्त, म्हणजे इंडिगो आणि एअर अस्ताना हे 2 ऑपरेटर आहे जे दिल्लीवरनं जास्त ऑपरेट करतात, डेली ऑपरेट. करेक्ट. आणि मुंबईमधनं एअर अस्ताना म्हणजे त्यांची जी एअरलाईन आहे त्यांनी सुरू केली होती, पण काही कारणाने त्यांनी ती स्टॉप केली आहे. रिस्पॉन्स कदाचित कमी मिळाला असेल. रिस्पॉन्स पण, आणि एकच फ्लाईट होती पण ती खूप कन्व्हिनियंट होती फॉर एंटायर वेस्टर्न अँड साऊथ इंडियन्ससाठी. कारण आपल्याला आता दिल्लीला दिल्लीला जावं लागेल. 2 कनेक्टिंग मुंबईची जी होती डायरेक्ट 4 तासात पोहोच. 4 तासात तुम्ही अल्माटीला होता, जी दिल्लीतनं तुम्हाला आता 3 तासात पोहोचवते. विंटरमध्ये जसं मागाशी तुम्ही सांगितलं होतं की -20-30 पर्यंत टेम्परेचर जातं, तर मागाशीच मला विचारायचं हा प्रश्न होता तुम्हाला की मग तिथं सर्व्हाइव्ह कसे करतात लोक? त्यांचं काय आहे की ऊब मिळवण्यासाठी ते काय करतात? एक तर खाद्य संस्कृती म्हणजे पूर्ण वेगळी आहे आपल्याशी कम्पेअर केली तर. अच्छा. आपण आपला भारताचा म्हणजे मेजर व्हेजिटेरियन बेस किंवा आपण शाकाहारी आहार आहे पूर्ण. तिकडचा मांसाहारी आहे कम्प्लिटली. ओके. त्यांची जर हिस्ट्री बघितली तिकडच्या लोकांची तर ते नोमॅडिक ट्रायबल हे आहे, त्याची हिस्ट्री आहे. सो आधीपासूनच त्यांना शेती आणि वर्ण तो प्रदेशच असा आहे की तिथं शेती प्रकार जास्त काही करू शकत नाही, कारण हार्डली त्यांना जे 6-7 महिने मिळतात त्याच्यामध्ये इतकी जास्त पिकं घेणं शक्य नाही आहे. त्यामुळे काही मोजकीच कांदा, बटाटा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे येतात. बाकी सगळ्या उझबेकिस्तानमधनं ते इम्पोर्ट करावं लागतं. करेक्ट. मग मांसाहार जर तुम्ही उल्लेख केला तर मग तिथं कुठल्या प्राण्यांचं मांस जास्त प्रमाणात खाल्लं जातं? सो आता हिस्ट्री अशी आहे की हे सगळे ट्रायबल नोमॅडिक लोक होते आणि हे एका जागी राहायचे नाही, हे हिंडत राहायचे. मग जेव्हा तुम्ही एका प्रदेशात जेव्हा फेवरेबल कंडिशन तेव्हा राहताय आणि दुसरीकडे राहताय, मग तुमच्याकडे येऊन जाऊन लवकर पोचवणारा जो प्राणी आहे घोडा. सो घोडा हा त्यांचा एक मेन म्हणजे म्हणता येईल की नॅशनल, जो आपला जसं नॅशनल प्राणी असतो
वाघ किंवा आहे तसा त्यांचा घोडा आहे. हां. आणि घोडा हा फक्त आपण ट्रान्सपोर्टला वापरतो असं ऐकलंय आता तेच म्हणतो, घोड्याचा उपयोग फक्त प्रवासी वाहतुकीसाठी केला जातो. पाकिस्तानमध्ये घोडा हा खाण्यात पण वापरला जातो. काय? त्यांचा मेन आहार किंवा त्यांची नॅशनल डिश हा घोडा आहे. हॉर्स मीट. बापरे. सो खूप जण भारतात येतात व्हेजिटेरियन. आता तेच विचार होतो की माझ्यासारख्या व्हेजिटेरियन माणसालाही तिथं मग यावं का नाही यावं. सो आमच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत? हा प्रॉब्लेम म्हणजे आधी असू शकला असता, आता नाही. आता खूपच जास्त ओपन कल्चर आहे, ओपन शेअरिंग आहे. त्यामुळे भरपूर इंडियन रेस्टॉरंट्स तुम्हाला मिळतात. अल्माटीमध्ये आहे, अस्तानामध्ये आहे, प्रत्येक सिटीमध्ये आहे. सेकंडली व्हेजिटेरियन पण तुम्हाला मेन्यू आहे. आता हिस्ट्री बघायला गेलं तर हा घोडा हे त्यांच्या हिस्ट्रीतनं आलं आहे, पण आता त्यांच्याकडे रेड मीटमध्ये बीफ आणि हे सगळं आहेच. हा, म्हणजे मी आता तेच विचारतो की चिकन मटन जे आपल्याकडे रेग्युलर खाल्लं ते पण आहे, मटन फिश पण आहे. काय आहे आता एक आपण बघू ना, भूगोलाचा खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. तुम्ही काय खाता. करेक्ट. जे आपण इथं 100 किलोमीटरवरती फरक आहे आपल्या महाराष्ट्र. आपल्या इथं किनारपट्टी कोकणामध्ये सगळीकडे राईस जास्त येतं, त्याच्यामुळं तिकडं राईस आणि फिश समुद्राजवळ आहे, तर मग फिश मोठ्या प्रमाणात मिळतात आणि राईस शेती होते, त्याच्यामुळं मग त्या दोघांचं एक जनरली एक ते प्लेट अन्न बनते. सो तसे लाड बाकीच्या देशांमध्ये नाही आहेत. सो तो एक आहे, तो सगळ्यात जास्त मोठा इम्पॅक्ट आहे. पण आता मीटच्या बाबतीत जर बघायला गेलो की म्हणजे मांसाहार, त्याचा एक म्हणजे त्यांना फायदा पण असा आहे की त्यांना जास्त कार्बोहायड्रेट्स लागतात. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स त्यांना जास्त लागतात त्या एरियात सर्व्हाइव्ह करायला. जर तुम्ही -10 -20 जर तुमच्या सिटीचं टेम्परेचर जात असेल, तुम्हाला तेवढं एनर्जी पाहिजे, हीट पाहिजे. सो त्यांच्या आहारामध्ये ह्या गोष्टी जरी असल्या, म्हणजे मी ओव्हरऑल बघितलं आपल्या इथं फिश मार्केटमध्ये आपल्याला बर्फ आणावा लागतो, यांना काहीच नाही करावं लागत. हे सगळ्या गोष्टी ओपनली जरी ठेवल्या तरी त्या खराब नाही होत. त्यामुळे भरपूर काही गोष्टी त्या फेवरेबल आहे मांसाहाराच्या दृष्टीने, पण शाकाहारीच्या दृष्टीने नाही, कारण त्यांना सगळी गोष्टी शेती करणं हे शक्यच नाही आहे. त्यामुळे भरपूर गोष्टी उझबेकिस्तानमधनं येतात ज्या व्हेजिटेरियन आहे, पण लोकली सगळ्या प्रोड्यूस ज्या असतात त्या डेअरी आणि मांसाहारी ह्याच गोष्टी असतात. म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स, दूध, सगळ्या त्या गोष्टींचा सगळ्यात प्लस पॉईंट कझाकिस्तानमध्ये तुम्हाला सगळ्या टाईपची दूध मिळतील. म्हणजे तुमचे गोट्स, गाईचं, म्हशीचं आणि घोड्याचं आणि उंटाचं सर्व प्रकारचे मिल्क्स तुम्हाला अवेलेबल आहे प्रत्येक मॉलमध्ये. त्यांच्याकडे ताक पण अवेलेबल असतं जे आपल्याकडे. आणि आपण जे म्हणतो ना, नावं वेगळी आहेत. म्हणजे आपण लोणी म्हणतो, ते लोण्याला जे ॲक्च्युली बॉल्स असतात त्यांच्याकडे, म्हणजे गोळे असतात लोण्याचे कडक. ते तुम्ही जरी अलमाटी कधी व्हिजिट केलं, कुठल्याही टुरिस्ट प्लेस किंवा बाजार, त्यांच्या इथं मार्केटला बाजारच म्हणतात. सो कुठल्याही बाजारात गेला तर तिथे पण तुम्हाला असे ढीगच्या ढीग दिसतील, पांढरे गोळे असतात, ते लोण्याचे गोळे असतात. ते लोणी पण ते त्याचे कडक गोळे करून मुलं असे आपण जसं चॉकलेट सगळं खातो तसं ते लोणी खात असतं, ते स्टिक मध्ये घालून. ते असं म्हणजे पाहिल्यासारखं मला ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेलं ना, तर खूप काही खाद्य संस्कृती त्यांची पूर्ण याच्यावरतीच बेस आहे, नॉनव्हेजवरती किंवा डेअरी प्रोडक्ट्सवरती बेस. म्हणजे मग तिथं गेल्यानंतर पर्यटकांनी की असं त्यांचे काही पारंपरिक काही खाद्यपदार्थ आहेत का की जे चाखलेच पाहिजेत व्हेजिटेरियनसाठी पण? आणि म्हणजे मी एक न्यूट्रलच सांगतो की जे दोघांना खाता येतील. सर बोर्सॅक म्हणून एक बन असतो. बन म्हणजे असं त्यांचा एक आपण म्हणू की त्याच्यात सगळ्यात जवळचा पदार्थ आपल्या इथे वडे जे असतात कुठलेही न फेल केलेले, आपले उडीद वडे टाईप किंवा मूग भजी, तसं एक बोर्सॅक म्हणून त्यांचं एक असतं. पण ते बेकरी आणि भजी ह्या दोन्ही गोष्टी तळलेला आयटम आहे. जे आपण दुबईला मला आठवते फलाफल नावाचं, फलाफल तरी त्याच्याशी जवळीक साधणार नाही. फलाफल तर एकदम म्हणजे रिच, त्याच्यात पूर्ण चना आणि हे सगळं यूज होतं. बोर्सॅक इज कम्प्लिटली म्हणजे मैदा, त्याचाच गोळा असतो, तो तळला जातो, तोचा पाव सारखं होतं पण जरा स्वीट असतो. तो बोर्सॅक आणि लोणी ते देतात खायला. गरम गरमच खावा, गार झाल्यावर तो चांगला लागत नाही. आणि त्यांच्या इथं घोड्याचा मीठ आणि बेशमार्क म्हणून ते म्हणतात, त्याच्यामध्ये नूडल्स असतात.
नूडल्स ते पण ते फ्रेशली मेड नूडल्स आपल्यासारखे नाही, ते पूर्ण फ्रेशली गव्हाच्या पिठापासून ते नूडल्स बनवून ते तुम्हाला देतात विथ मीठ, गोड्याचं मीठ. तर ते ज्यांना खायचं, ज्यांना टेस्ट करायचं ते करू शकतात. बाकी सलाड आणि हे भरपूर काय आहे. घासपूस व्हेजिटेरियनवाल्यांना घासपूस आपला खूप आहेच खूप. तुम्ही ते खाऊ शकता. सलाड त्यांच्या इथे टोमॅटो आणि म्हणजे खूप युनिक काही काही सलाड्स असतात. मला नाव आठवत नाही आता, पण एक टोमॅटो आणि मिरची हे वापरून एक, आणि शेपू. त्यांच्याकडे शेपूची भाजी खूप जास्त यूज होते. शेपू हो, तर हे कॉम्बिनेशन काहीतरी वेगळं असतं, टोमॅटो, मिरची आणि शेपू. शेपू म्हटलं तर मला वाटतं 70-80% लोकांच्या तोंडातनं यूज येणार असणार आहे, पण ते खातात. ते लोक. त्या पण गोष्टी आहेत की ज्या तुम्ही खाऊ शकता, ट्राय करू शकता. बाकी तुम्हाला सगळ्या पास्ता, पिझ्झा ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. कॉन्टिनेंटल आहेतच सगळं कॉन्टिनेंटल बिअर. आणि अजून एक हिस्ट्री बघायला गेली ना तर सोव्हिएतच्या अंडर असल्यामुळे भरपूर काही वॉर प्रिझनर्स कझाकिस्तानमध्ये स्थायिक झाले. म्हणजे कोरियातली काही काही गावाच्या गावं उचलून रशियन्सनी अलमाटीमध्ये आणली. त्यामुळे त्यांची पण खाद्य संस्कृती इथे आली आहे. त्यामुळे तुम्हाला किमची जे कोरियन डिश आहे ती इथे मिळेल, पण वेगळ्या स्टाईलची. ती पण तिथे तुम्हाला पिकल्स आणि किमची आणि ह्या गोष्टी सगळ्या, किंवा त्यांचे नूडल्स हे सगळं मिळते. अच्छा, ते पण एक काहीतरी ट्राय करण्यासारखं आहे तुम्हाला. कझाकस्तानमध्ये मग आपण कुठल्या, जसं तुम्ही सांगितलं की इथं विंटर जास्त आहे, मग बर्फ ऑब्व्हियसली जास्त आहे. करेक्ट. तर मग साहसी पर्यटन जर आपल्याला करायचं असेल तर काय काय ऑप्शन्स आपल्याकडे आहेत? बरं, आता म्हणजे मी खूप कम्पेअर केलं, कारण म्हणजे आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्याला गड किल्ले यांचं खूप अट्रॅक्शन असतं की ट्रेकिंगचं. विकेंड आला की सगळी पोरं सगळेजण आपण ट्रेकिंग करायला निघतो. मान्सूनमध्ये तर खूपच जास्त. सो जे आपल्याकडची आवड आहे तशीच तिकडे पण लोकांना आहे, आणि त्यांच्याकडे तर डायरेक्ट म्हणजे शहराच्या हार्डली 30 मिनिटावरती तुम्ही डायरेक्ट ग्लेशियर्स बघू शकता. सो एवढ्या जवळ माउंटन्स आहेत. काय सांगता? हो. सो 30 मिनिटात तुम्ही सिटीमधून 30 मिनिटात सिटीवर ग्लेशियरमध्ये तुम्ही डायरेक्ट बेस ऑफ जे मी मगाशी म्हणलो शिंबुलॅक तिथे पोचता 30 मिनिटात. आणि म्हणजे विचार करा, आपल्याला जर महाराष्ट्रात कुठेही अशा बर्फाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर किती ट्रॅव्हल करावं लागतं वरनं. त्याच्यानंतर 1,500 किलोमीटर कमीत कमी ते ट्रॅव्हल करून, पण ते गाडी म्हणजे मल्टिपल मोड ऑफ ट्रॅव्हलिंग आहे. म्हणजे तुम्ही दिल्लीवरनं 3 तासाची फ्लाईट घेऊन अलमाटीत उतरला, बर्फ तर तुम्हाला सिटीतच मिळेल जर विंटरमध्ये आला. विंटरमध्ये गेलो तर. पण जर नाही तिथं मिळाला तरी 30 मिनिटात तुम्ही माउंटन्समध्ये पोचाल. वा, भन्नाट आहे. म्हणजे ऐकूनच असं अंगावर. त्यामुळे जे तुम्ही मगाशी मला म्हटला की विकेंडला मी कुठे असतो, तर तिकडच्या जसे इथे इंडिया म्हणजे पुण्यात असलो तरी, किंवा आपले इथले जसे माउंटन्समध्ये जायचे प्लॅन असतात, तसे तिथेही माउंटन्समध्येच जातो. आणि खूप खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे एकतर आपण म्हणू ना की गव्हर्नमेंटनी फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडं जसं काही इन्स्टिट्यूट्स आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट, ज्या माउंटेनरिंग आणि हायकिंगचे ट्रेनिंग देतात, जसं की नीम. करेक्ट. सो त्यांनी जे एजन्सीज, म्हणजे आता व्हिजिट अलमाटी म्हणून तिथली एक टुरिझम एजन्सीज आहे, त्यांनी ह्या सगळे जे हायकिंग रूट्स आहेत त्या वेल मार्क करून ठेवलेल्या आहेत. तिथे तुम्हाला जर काय होतं की जेव्हा तुम्ही एलिव्हेशनला जाता, टेम्परेचर सडनली चेंज होऊ शकतं. कधीही तुम्हाला वादळात तुम्ही अडकू शकता. अशा वेळेस कुठं थांबावं, जवळचा पॉईंट काय, तिथे सगळी राहायची व्यवस्था, तिथे कोणी नसलं तरी तुम्ही कम्युनिकेट कसं कराल, त्याचे केबिन, त्याचे अंडरग्राऊंड केबिन्स, हे सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तिथे रेस्क्यू आणि हे म्हणजे तुम्ही SOS तिथनं ॲक्टिवेट जरी केलं तरी हेलिकॉप्टर येऊन तुम्हाला घेऊन जाईल, एवढी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तिथले हायकिंग रूट टुरिझम म्हणजे एक ॲडव्हेंचर हायकर्स जर त्यांना एक्सप्लोअर करायचं असेल तर खूप सेफ आहे. आणि खूप भन्नाट लँडस्केप्स आहेत. म्हणजे आता तुम्ही याच्यावरती पण बघू शकता, मी इंस्टाग्राम आणि याच्यावरती ॲक्टिव्हली ड्रोन शूट्स टाकत असतो याविषयी. काय आयडिया आहे तुमचा इंस्टाग्रामला? राजगिरे हाच माझा आयडी आहे इंस्टाग्रामवरती. आपण लिंकमध्ये टाकूयात. नक्की. सो त्याच्यामध्ये आता काही त्यांचे पिक्स आहेत. म्हणजे आपण जर बघायला गेलो, मगाशी मी जसं म्हणलो शिंबुलॅकवरनं तुम्ही अजून वरती माउंटन्समध्ये जाऊ शकता. आता एक कम्पॅरिझन देतो, खूप फेमस आहे. आता मी मध्ये बघत होतो केदारकांठा जो आपल्या इथला फेमस आहे, ट्रेक आहे. तर 12,000 फुटावरचा तो ट्रेक.
त्याच्यासाठी 2 दिवस लोक बिचारी एवढी 4 नाईट 5 नाईटचा ट्रेक येतो, फुल टूर म्हणजे ती तसं जर बघायचं म्हटलं तर पुणे मुंबईपासून. करेक्ट, हा म्हणजे 1 वीकच धरून चला. करेक्ट. आता तिथे मी तो सकाळी जाऊन संध्याकाळी घरी काय सांग असं करू शकतो. सकाळी जाऊन संध्याकाळी 13,000 फीट वरती मी सकाळी ब्रेकफास्ट करून जर गेलो, अल्माटीमधनं स्वतःच्या निघालो घरातनं? बसनी घरातनं निघालो, 30 मिनिटावर गेलो वरती बेसपर्यंत, एकटाच गेलो, तिथनं लोक भेटली, विकेंडला सगळेजण एकत्र येतात, कोण ना कोण भेटतं, तुम्ही हायकिंग रूट घेतला, तुम्ही 14,000 फीटपर्यंत आरामात, म्हणजे साधारण 3,500 मीटरच्या वरती आरामात तुम्ही एक हाईक करून संध्याकाळी परत डिनरला आपल्या घरी येऊ शकतो. हो, काय सांगता, म्हणजे हे इतकं खूपच मी असा विचार करतो की आपण इथं एवढे कष्ट करून हे करतो, म्हणजे आणि इतके वेल मार्क किंवा स्कॅम्पिंग ग्राउंड्स जे आपण म्हणतो, हाय ग्राउंड त्यांनी बनवून ठेवलेली आहे. तुम्ही तुमचे फक्त एवढंच मेक शुअर करा की तिथले सर्व इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट पण खूप ॲक्टिवली तिथले जे क्लायमेट चेंज होतात, वेदर चेंज होतं, तर जेव्हा विंटर ट्रेक तुम्ही प्लॅन करत असाल, हे विंटरमधले स्नोमधले, तुमचे शूजपासून तुमचे पूर्ण इक्विपमेंट किती लेअर, म्हणजे ॲटलिस्ट 3+ लेअर्स तुम्ही घालून माउंटन्समध्ये गेलं पाहिजे, सगळी इक्विपमेंट तुम्ही कॅरी केली पाहिजे, एकटं कधी जाऊ नये, नेहमी ग्रुपनीच जावं किंवा कोणाला तरी घेऊन, म्हणजे लोकल गाईडला घेऊनच जावं, हे एक्सपेक्टेड आहे कितीही एक्सपिरियन्स असला तरी. कारण आहे ना, म्हणजे तुम्ही जर साधी एक आपल्याला जसं सह्याद्रीचा अनुभव आहे, कुठल्याही माउंटनचा अनुभव आहे, प्रत्येक सीझनमध्ये वेगळा दिसतो. मान्सूनमध्ये तर कळणारच नाही, ढगात काय दिसणारच नाही. सेम तिकडच्या माउंटन्सचं पण आहे. जेव्हा तुम्ही, आणि तो हिमालयाचाच एक म्हणतोय की नॉर्थ एक्सटेंडेड पार्ट आहे, त्यामुळे तिथे पण तसेच वेदर चेंज होत राहतात. तर गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्ट SMS वरती पुढच्या कंडिशन्स काय हे पण पाठवते. जर तुम्ही लोकल नंबर घेतला, ओके, जे मी सजेस्ट करेन, कुठलाही टुरिस्ट कुठल्याही नवीन कंट्रीत गेला आपण जसं लोकल सिम घ्यायलाच पाहिजे, जे की आपल्याला स्वस्त पण पडतं बेसिकली. पण ते घेणं खूप, म्हणजे जर तुम्ही ॲडव्हेंचर ह्याच्यासाठी येत असेल तर लोकल सिम मस्ट आहे, कारण तुम्ही कम्युनिकेट करू शकाल आणि तिथल्या कुठल्या ना कुठल्या सिमला नेटवर्क असतंच. त्यामुळे जर तुम्ही ग्रुपनी जात असाल तर वेगवेगळ्या नेटवर्कची सिम घ्या ग्रुपमध्ये. अच्छा, तसं जर तुम्ही हायकिंग आणि ह्याच्यासाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल, तिथे भरपूर काही हायकिंगसाठी त्यांचे पिक्स डिफाईंड आहे, म्हणजे पिक शिम्ब्युलॅक, पिक कॉस्मो, पिक टुरिस्ट आणि बिग अल्माटी लेक जो होता त्याच्यावरचा बिग अल्माटी पीक हा पण फेमस आहे. सो हे सगळे फेमस पीक आहे अल्माटीच्या आसपास. आणि लेकवरनं आठवलं तिथे बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्यांना हायकिंग आणि ट्रेकिंग नाही करायचं त्यांच्यासाठी. सो ते पण आपण जसं बोलूया. त्याच्यातमध्ये तुम्ही जर गाडीनीच ट्रॅव्हल करणार असाल तर तिथे भरपूर लेक्स आहे, ग्लेशियर. मी अल्माटीला सिटी ऑफ लेक्स असं काहीतरी, जसं की उदयपूर आहे उदय, तसंच काहीतरी त्याला मी वाचलं. सो अल्माटी करेक्ट आहे. अल्माटीच्या आसपास तुम्हाला भरपूर लेक्स मिळतील. काही ठिकाणी तुम्हाला मॅनमेड लेक्स पण आहे. काही नावं मी सांगतो तुम्हाला, जसं बिग अल्माटी लेक मगाशी बोललो, तसंच अल्माटीपासून साधारण 300 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला कोलसाय आणि कॅन्डी हे 2 लेक्स अजून आहेत, जे कॅन्डीमध्ये पण आणि कोलसायमध्ये कोलसाय 1, 2 असे मल्टिपल लेक्स आहेत. जसं तुम्ही हाय एलिव्हेशनला जाल तसे वरचा लेक तुम्ही ॲक्सेस करू शकता. पण कोलसाय 1 जो म्हणजे बेस लेक आहे तिथेपर्यंत तुम्हाला गाडीने जाता येईल. ओके. अजून एक युनिक एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता त्या रिजनमध्ये लेक्स टूरसाठी, हॉर्स रायडिंग. म्हणजे कॅन्डी आणि कोलसाय आणि कोलसायचे पुढचे लेक हे बघण्यासाठी तुम्ही हॉर्स पण तिथं हायर करू शकता, जे तुम्हाला घेऊन जातात. आता तो एक फनी पार्ट माझ्या आयुष्यात झाला. आता मी ॲज अ इंडियन फर्स्ट टाईम जेव्हा गेलो तेव्हा मी असं लोकल टूर कंपनीलाच कनेक्ट केलं, कारण मी एकटाच जाणार होतो. तर मी म्हणलो आता कोण भेटणार, आपण तर काही टूरसाठी आलेलं नाही आहे, तर विकेंडला म्हणलो एखादा एक्सप्लोअर करावं. सो लोकल टूरनी गेलो तर तिथे तेव्हा, म्हणजे मी 2 वर्षापूर्वीच्या गोष्ट बोलतो आहे, इंग्लिश स्पीकिंग खूप कमी आहे, म्हणजे जे मी मगाशी बोललो. तर आता मी त्या बसमध्ये त्या सगळ्यांबरोबर चाललो आहे काही, आणि हे सगळे अल्माटीत, म्हणजे आपले कसे लोकल टुरिस्ट असतात की बाबा, म्हणजे आता मनालीला सगळीकडनं येतात, तामिळनाडूचे पण आहे, महाराष्ट्राचे पण आहे, तर तसे तिकडचे कझाकिस्तानचे सगळेजण त्या बसमध्ये होते. पण सगळ्यांना रशियन येते, त्यामुळे सगळे अनाउन्समेंट रशियनमध्ये होत आहेत. त्यामुळे आपल्याला ट्रान्सलेशन पण नाही चालत आहे, कारण आम्ही आउटडोअरला होतो, काहीच कळालं त्या नाही. त्यातल्या त्यात एक
तोडकं मोडकं इंग्लिश बोलणारी व्यक्ती शेजारी होती, त्यांना मी विचारलं काय चाललंय काय. त्यांनी मला माहिती दिली की काय आहे, पुढे जाऊन आपल्याला हॉर्स घ्यायचा आहे, असं सगळे इन्स्ट्रक्शन दिले. म्हणलं बरं ठीक आहे. सो पहिल्या लेकला गेलो मी. तिथं सॅटी विलेज आहे, हे कोळसा अँड कॅन्डीचे टूर सांगतोय मी. तिथं जाताना कॅनियन्स पण आहे, त्याच्यावरनं मला आठवलं, मी परत याच्यावरती येतो. कॅनियन्स जे ग्रँड कॅनियन आपण म्हणतो US मध्ये, तसं इथे शेरेन कॅनियन म्हणून आहे. शेरेन कॅनियन तर तो खूप फेमस स्पॉट आहे आणि तो मस्ट व्हिजिट आहे. तो कोळसा आणि ह्या लेकला जातानाच लागतो, ऑन द वे लागतो. तर त्या टूरनी मी ते कॅनियन बघितले, लेकपाशी पोचलो. लेकपाशी थांबल्यावरती बस काही तिथे जात नाही. एक कॅन्डी लेक म्हणून आहे, तिथे बस जात नाही. तिथे तुम्हाला मेटाडोर ते आपल्या जो जुन्या असायच्या तशी आहे, पण ती रशियन मेड आहे. ओपन नसतात नाही, अशी म्हणजे हाय एलिव्हेशन जास्त आहे, ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे. पण ह्या सगळ्या वर्ल्ड वॉरच्या गाड्या, काळातल्या तेव्हाच्या गाड्या, आणि ते एकदम ऑफ रोड भन्नाट जाऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात. त्या गाडीतनं आम्हाला तिथपर्यंत आतमध्ये. आता विचार करा, मला लँग्वेज माहित नाही, कोण कुठं नेतंय माहित नाही, काय अवस्था झाली असं. आपण विश्वास ठेवून जायचं असतं. काय जास्त टुरिस्ट, ॲज अ टुरिस्ट जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही ब्लाइंडली फेथ त्याच्यावरती ठेवून लागतोच, पर्यायच नाही, आणि तरच तुम्ही एन्जॉय करू शकता. नाही तर तुम्ही नेहमी टेन्शन मध्येच राहा की काय चाललंय. तिथपर्यंत बेसपर्यंत पोहोचलो. त्यानंतर ते म्हणाले आता इथनं घोड्यावर जायचंय. तर म्हटलं ठीक आहे. आपल्याकडे काय पद्धत आहे, घोडेवाला आपल्याला घेऊन जातो. तर घोडा दिलाय हातात, घेऊन जा, घे घोडा, घेऊन तुझं तो चालव थोडक्यात. कारण कझाकिस्तानच्या सगळ्या लोकांना घोडा चालवत आहेत. चालवता म्हणजे बेसिकली घोड्याची राईड करता येते. तर मी ठरलो इंडियातनं फर्स्ट टाइम गेलोय आणि मला ते म्हणतायत की घोड्यावर बस आणि जा. शक्यच नव्हतं. मला वाटतं लग्नानंतरचा घोड्यावर बसायचा दुसरा एक्सपिरियन्स. तेव्हा पण माणूस हिंडवत असतो, आपण थोडी चालवतो. तर काहीतरी म्हणजे मी त्या विचारच तीच हे झालो की आणि जायचंय कुठे, तर ते माउंटन पूर्ण असं स्टेप चढ होता तो. अच्छा. म्हणलं मला तर नाही येणार हे, आता मी एक्सप्लेन तरी कसं करू, इंग्लिश बॅरियर. ज्या व्यक्तीला होते ती पुढे गेली निघून, जी माझी ट्रान्सलेटर होती. मग तर तरी घोड्यावर बसलो. मग मी विचार करतोय की आता जाणं, आणि म्हणजे तो रोड इतका टफ होता की विचार करा, आपला घाट कुठलाही घ्या, सह्याद्रीतला किंवा हिमालयातला, ज्याला कडे नाहीये, एकीकडे पूर्ण दरी आहे, अशा कच्च्या रोडवरनं घोडा घेऊन जायचं आणि तुम्हाला घोडा चालवता येत नाही. आता ह्याच्यात मी वेगळ्याच टेन्शन मध्ये होते की काय, आणि मोबाईलला रेंज नाही. म्हणजे सगळ्या साईडनी हे मी विचार केलेला सोडून देऊ, जाऊ दे आपण इथेच बसू, काही नाही बघितलं तरी काही फरक पडत नाही. पण एक जण दुसऱ्या टूरमधनं आलेला, तो जरा इंग्लिश बोलणार. मी त्याला म्हणलो असं असं आहे. तो म्हणला डोंट वरी, टाय युअर, म्हणजे माझा घोडा तुझ्या घोड्याला बांध. अच्छा. म्हणलो ठीक आहे, असं असेल तर चालेल. मग त्यांनी तो माझा घोडा त्या माणसाच्या घोड्याला बांधला आणि मग तो घोडा मला माझ्या घोड्याला घेऊन गेला. तुम्ही फक्त बसायचं काम, फक्त बसायचं काम. लगाम वगैरे पण त्याच्यात पण रिस्की असं होतं की मी वरती गेलो, तिकडे गेल्यानंतर त्यांची टूर झाली, ते गेले आणि तो माणूस गेला होता. येताना आता परत मलाच तो घोडा घेऊन यायचा. तर मी बसलो. पण मला मग नंतर हे रिअलाइज झालं की हे घोडे त्याच रूटवरती वर्षानुवर्ष चालतायत. त्यामुळे एकदा मी त्याच्यावर बसलो, त्याला रिअलाइज झालं मी बसलोय, तो स्वतःहूनच मला घेऊन आला. पूर्ण ऑलमोस्ट 3 किलोमीटरचं चढण आणि उतरण होती. अच्छा. पूर्ण दरी, म्हणजे एका टोकावरती जाऊन तुम्ही परत तो घोडा पूर्ण स्टीप असा खाली लेककडे जातो. ओके. सो हे सगळं एक काय म्हणतात भन्नाट एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात मी बघितला. कसा तरी तो मोबाईलवरती शूट करायचा प्रयत्न केला, घाबरत तुमच्या इंस्टाग्राम आयडीवर आहे. सो तो एक आहे. आणि हे लेक्स जे मी मगाशी म्हणत होतो त्यातला हा कॅन्डी, जिथं आपण घोड्याने जाऊ शकतो. त्या लेकमध्ये युनिक असं आहे की तो भूकंपानंतर तयार झालेला लेक आहे. म्हणजे भूकंपानंतर पूर्ण माउंटन्सचं दगड कोसळला, टेक्टोनिक प्लेट्स जेव्हा हलून करेक्ट, आणि त्यामुळे तिथे त्यांनी एक बांध बनवला. ओके. तो बांध तयार झाला आणि ते सगळं पाणी ग्लेशियरचं जे मेल्ट होतं ते तिथं अडकलं. आणि जे तिथं फॉरेस्ट होतं, म्हणजे आता इथे हे सगळेजण आहे, हे आपले जे हिमालयात जी वृक्ष असतात सेम तिथे आपल्याला पाईन्स जे आहेत ते त्यांचीच वृक्ष, हे सगळे त्या पाण्यामध्येच बुडले, सबमर्ज झाले. त्यामुळे तुम्ही जर त्या लेकला, कॅन्डी लेक हे जर सर्च केलं तर कॅन्डीला सगळे सबमर्ज झालेले बुंदे जे आहेत त्या झाडांचे ते त्याच्यात आहेत. तर खूप युनिक लँडस्केप क्रिएट करतं कॅन्डी लेक.
अच्छा. So तिथे जायला तुम्ही घोड्याने जाऊ म्हणजे शकता. असं वाटतं की जंगल- तलावातून जंगल झाड बाहेर उगवलं आलं. आहे. Correct. जसं की आपल्या इथं भंडारदरा आणि इकडे झाडं आहेत ते तर आहेच आहे, पण धरणामध्ये आपल्या इथे गावाच्या गावं जातात किंवा बरोबर, मंदिर- बरोबर. सोलापूरचं उजनी धरणामध्ये एक ते मंदिर गेलेलं आहे. बरोबर. ते जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते दिसतं. तर तशा प्रकारचं हे 12 महिने सीन 12 महिने ती झाडं अर्धे वरती असतात, अर्धे आणि सगळ्यात अजून युनिक म्हणजे जे आपल्याकडे नाही आहे, लेक्सच सांगतो. आपण तर सगळे लेकवरती बोटीनेच गेलोय. मी चालत लेकवरती गेलेलो आहे, कारण विंटरमध्ये हे सगळे लेक फ्रोझन असतात. काय सांगता? सो तुम्ही तो एक्सपिरियन्स पण घेऊ शकता आलमाटीत येऊन. म्हणजे डल लेक आपण जो श्रीनगरला बघतो तो पण विंटरमध्ये पूर्ण बर्फ होतो, त्याच्यावर पण चालू तरी- शकतात. पण आता इथले लेक हे दल लेक किंवा कुठल्याही लेकपेक्षा खूप मोठे आहेत. म्हणजे आता मी एक लेकचं नाव सांगतो, कापचागाय. कापचागाय हा लेक आहे अलमाटीच्या नॉर्थला. हार्डली 1 तासावरती, 1 ते 1.5 तास मॅक्स. कापचागाय. कारनी जर तुम्ही गेला अलमाटी सिटीतनं 1.5 तासात तुम्ही पोहोचता. आत्ता विंटरमध्ये जर तुम्ही गेला, म्हणजे मी सांगतोय डिसेंबरच्या पुढे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने धरा, मार्च मिडपर्यंत मॅक्स, हा पूर्ण लेक फ्रोझन असतो. आणि हा लेक म्हणजे एक छोटा समुद्रच आहे. तुम्ही जर बघितला, म्हणजे मी त्याचं एक ड्रोन फुटेज पण टाकलं आहे खूप एलिव्हेशनवर, लांबपर्यंत नुसते पांढरी, आपल्या कच्छचं कसं रण आहे तसं पूर्ण लेक फ्रोझन आहे. आणि पूर्ण पाणी म्हणजे फ्रोझन झाल्यामुळे तुम्ही गाड्या घेऊन, म्हणजे लोक टोयोटाच्या सगळ्या गाड्या आणि हे घेऊन त्या लेकवरती कॅम्पिंग करायला जातात आतमध्ये. सो तो पण एक युनिक एक्सपिरियन्स आहे की बोट नाही तरी तुम्ही आतमध्ये जाऊन फिशिंग करतात. ते लेकला होल पाडून त्याच्यात फिशिंग पण करतात. बापरे. सो तो पण एक युनिक एक्सपिरियन्स आहे. कझाकस्तानमध्ये मग आपण कुठल्या, जसं तुम्ही सांगितलं की इथं विंटर जास्त आहे, मग बर्फ ऑब्व्हियसली जास्त आहे. करेक्ट. तर मग साहसी पर्यटन जर आपल्याला करायचं असेल तर काय काय ऑप्शन्स आपल्याकडे आहेत? बरं, आता म्हणजे मी खूप कम्पेअर केलं, कारण म्हणजे आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्याला गड किल्ले यांचं खूप अट्रॅक्शन असतं की ट्रेकिंगचं विकेंड आला की सगळी पोरं सगळेजण आपण ट्रेकिंग करायला निघतो. मान्सूनमध्ये तर खूपच जास्त. सो जे आपल्याकडची आवड आहे तशीच तिकडे पण लोकांना आहे. आणि त्यांच्याकडे तर डायरेक्ट म्हणजे शहराच्या हार्डली 30 मिनिटावरती तुम्ही डायरेक्ट ग्लेशियर्स बघू शकता. सो एवढ्या जवळ माउंटन्स आहेत. काय सांगता? हो. सो 30 मिनिटात तुम्ही सिटीमधून 30 मिनिटात सिटीवर ग्लेशियरमध्ये तुम्ही डायरेक्ट बेस ऑफ जे मी मगाशी म्हणलो शिंबुलॅक तिथे पोहोचता 30 मिनिटात. आणि म्हणजे विचार करा, आपल्याला जर महाराष्ट्रातनं कुठेही अशा बर्फाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर किती ट्रॅव्हल करावं लागतं वरनं. त्याच्यानंतर 1,500 किलोमीटर कमीत कमी ते ट्रॅव्हल करून पण ते गाडी, म्हणजे मल्टिपल मोड ऑफ ट्रॅव्हलिंग आहे आपल्याला. करेक्ट. म्हणजे समजा आपण फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रीयन लोकांसाठी बर्फात जायचं असेल तर सगळ्यात जवळचं मला वाटतं शिमला मनाली आहे. तर आपल्याला मिनिमम दिल्लीपर्यंत फ्लाईट घ्यावी लागेल किंवा चंदीगड, तिथून परत 6-8 तासांचं जर्नी मनालीला जायला, ते सुद्धा मनाली सिटीमध्ये. सिटीत बर्फ नाही मिळणार, आपल्याला वरती जावं लागणार रोहतांग किंवा अटल टनल, तिथं जायला 3 तास. बरोबर. म्हणजे 2 तासांची फ्लाईट पुणे टू चंदीगड ते मनाली 8 तासाचा रोड जर्नी, परत तिथून 3 तास, म्हणजे ऑलमोस्ट 1 दिवस आपल्याला घालवायचा आहे, जे की अलमाटीमधल्या लोकांना 30 मिनिटाचा तो प्रिव्हिलेज आहे. म्हणजे तुम्ही दिल्लीवरनं 3 तासाची फ्लाईट घेऊन अलमाटीत उतरला, बर्फ तर तुम्हाला सिटीतच मिळेल जर विंटरमध्ये गेलो तर. जर नाही तिथं मिळाला तरी 30 मिनिटात तुम्ही माउंटन्समध्ये पोहोचा. वा, भन्नाट आहे. म्हणजे ऐकूनच असं अंगावर. त्यामुळे जे तुम्ही मगाशी मला म्हटला की विकेंडला मी कुठे असतो, तर तिकडच्या जसे इथे इंडिया म्हणजे पुण्यात असलो तरी किंवा आपले इथले जसे माउंटन्समध्ये जायचे प्लॅन असतात तसे तिथेही माउंटन्समध्येच जातो. आणि खूप खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे एकतर आपण म्हणू ना की गव्हर्नमेंटनी फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडं जसं काही इन्स्टिट्यूट्स आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट, ज्या माउंटेनरिंग आणि हायकिंगचे ट्रेनिंग देतात, जसं की नीम. करेक्ट. सो त्यांनी जे एजन्सीज, म्हणजे आता व्हिजिट अलमाटी म्हणून तिथली एक टुरिझम एजन्सीज आहे, त्यांनी ह्या सगळे जे हायकिंग रूट्स आहेत त्या वेल मार्क करून ठेवलेल्या आहेत. तिथे तुम्हाला जर काय होतं की जेव्हा तुम्ही एलिव्हेशनला जाता टेम्परेचर सडनली चेंज होऊ शकतं, कधीही तुम्हाला वादळात तुम्ही अडकू शकता. अशा वेळेस कुठं थांबावं, जवळचा पॉईंट काय, तिथे सगळी राहायची व्यवस्था, तिथे कोणी नसलं तरी तुम्ही कम्युनिकेट कसं कराल
अच्छा. त्याचे केबिन, त्याचे अंडरग्राऊंड Cables. केबिन्स, हे सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे Wow. तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तिथे रेस्क्यू आणि हे विषय म्हणजे तुम्ही SOS तिथनं ॲक्टिवेट जरी केलं तरी हेलिकॉप्टर येऊन तुम्हाला घेऊन जाईल, एवढी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तिथले हायकिंग रूट टुरिझम म्हणजे एक ॲडव्हेंचर हायकर्स जर त्यांना एक्सप्लोअर करायचं असेल तर खूप सेफ आहे आणि खूप भन्नाट लँडस्केप्स आहेत. म्हणजे आता तुम्ही याच्यावरती पण बघू शकता, मी इंस्टाग्राम आणि याच्यावरती ॲक्टिवली ड्रोन शूट्स टाकत असतो याविषयी. काय आयडिया आहे तुमचा इंस्टाग्रामला? राजगिरे हाच माझा आयडी आहे इंस्टाग्रामवरती, आपण लिंकमध्ये टाकूयात. नक्की. सो त्याच्यामध्ये आता काही त्यांचे पिक्स आहेत. म्हणजे आपण जर बघायला गेलो, मगाशी मी जसं म्हणलो शिंबुलॅकवरनं तुम्ही अजून वरती माउंटन्समध्ये जाऊ शकता. आता एक कंपॅरिझन देतो, खूप फेमस आहे. आता मी मध्ये बघत होतो केदारकांठा हां, जो आपल्या इथला फेमस आहे, ट्रेक आहे. तर 12,000 फुटावरचा तो ट्रेक. त्याच्यासाठी 2 दिवस लोक बिचारी एवढी 4 नाईट 5 नाईटचा ट्रेक येतो, फुल टूर म्हणजे तिथं तसं जर बघायचं म्हटलं तर मुंबईपासून. करेक्ट. हां, म्हणजे 1 वीकच धरून चला. करेक्ट. आता तिथे मी तो सकाळी जाऊन संध्याकाळी घरी काय सांग असं करू शकतो. सकाळी जाऊन संध्याकाळी 13,000 फीट वरती मी सकाळी ब्रेकफास्ट करून जर गेलो, अलमाटीमधनं निघालो बसनी घरातनं निघालो, 30 मिनिटावरती गेलो, वरती बेसपर्यंत एकटाच गेलो, तिथनं लोक भेटली, विकेंडला सगळेजण एकत्र येतात, कोण ना कोण भेटतं, तुम्ही हायकिंग रूट घेतला, तुम्ही 14,000 फीटपर्यंत आरामात, म्हणजे साधारण 3,500 मीटरच्या वरती आरामात तुम्ही एक हाईक करून संध्याकाळी परत डिनरला आपल्या घरी येऊ शकतो. हो, काय सांगता, म्हणजे हे खूपच मी असा विचार करतो की आपण इथं एवढे कष्ट करून हे करतो, म्हणजे आणि इतके वेल मार्क किंवा स्कॅम्पिंग ग्राउंड्स जे आपण म्हणतो, हाय ग्राउंड त्यांनी बनवून ठेवलेली आहे. तुम्ही तुमचे फक्त एवढंच मेक शुअर करा की तिथले सर्व इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट पण खूप ॲक्टिवली तिथले जे क्लायमेट चेंज होतात, वेदर चेंज होतं, तर जेव्हा विंटर ट्रेक तुम्ही प्लॅन करत असाल, हे विंटरमधले स्नोमधले, तुमचे शूजपासून तुमचे पूर्ण इक्विपमेंट किती लेअर, म्हणजे ॲटलिस्ट 3+ लेअर्स तुम्ही घालून माउंटन्समध्ये गेलं पाहिजे. सगळी इक्विपमेंट तुम्ही कॅरी केली पाहिजे. एकटं कधी जाऊ नये, नेहमी ग्रुपनीच जावं किंवा कोणाला तरी घेऊन, म्हणजे लोकल गाईडला घेऊनच जावं, हे एक्सपेक्टेड आहे कितीही एक्सपिरियन्स असला तरी. कारण आहे ना, म्हणजे तुम्ही जर साधी एक आपल्याला जसं सह्याद्रीचा अनुभव आहे, कुठल्याही माउंटनचा अनुभव आहे, प्रत्येक सीझनमध्ये वेगळा दिसतो. मान्सूनमध्ये तर कळणारच नाही, ढगात काय दिसणारच नाही. सेम तिकडच्या माउंटन्सचं पण आहे. जेव्हा तुम्ही, आणि तो हिमालयाचाच एक म्हणतोय की नॉर्थ एक्सटेंडेड पार्ट आहे, त्यामुळे तिथे पण तसेच वेदर चेंज होत राहतात. तर गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्ट SMS वरती पुढच्या कंडिशन्स काय हे पण पाठवते. जर तुम्ही लोकल नंबर घेतला, जे मी सजेस्ट करेन, कुठलाही टुरिस्ट कुठल्याही नवीन कंट्रीत गेला आपण, जसं लोकल सिम घ्यायलाच पाहिजे, जे की आपल्याला स्वस्त पण पडतं बेसिकली. कारण की अनेक लोक म्हणतात की ई सिम घेऊयात किंवा ई सिम खूप स्वस्त पडतं, पण हा खूप मोठा गैरसमज आहे. मी आज तुमचा तो दूर करू इच्छितो की ज्या ज्या कंट्रीमध्ये आपण जाऊ तर तिथलं लोकल सिम जे की तुम्ही एअरपोर्टला घेऊ शकता किंवा एअरपोर्टला न घेता लोकल मार्केटमध्ये, मी सजेस्ट करेल एअरपोर्टला जर एखादी गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल मी सिंगापूरचं उदाहरण देतो, सिंगापूरच्या एअरपोर्टला $14 सिम मिळतं. तेच आपण लिटिल इंडिया मिनी जो एरिया आहे इंडिया, तिथं गेल्यावर सेम सिम कार्ड तुम्हाला $7 ते $8 मिळतं. सेम कंडिशन एव्हरी कंट्रीला अप्लाय होते. पण ते घेणं खूप, म्हणजे जर तुम्ही ॲडव्हेंचर ह्याच्यासाठी येत असेल तर लोकल सिम मस्ट आहे. कारण तुम्ही कम्युनिकेट करू शकाल आणि तिथल्या कुठल्या ना कुठल्या सिमला नेटवर्क असतंच. त्यामुळे जर तुम्ही ग्रुपनी जात असाल तर वेगवेगळ्या नेटवर्कची सिम घ्या ग्रुपमध्ये. अच्छा, तसं जर तुम्ही हायकिंग आणि ह्याच्यासाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल, तिथे भरपूर काही हायकिंगसाठी त्यांचे पिक्स डिफाईंड आहे. म्हणजे पीक शिंबुलॅक, पीक कॉस्मो, पीक टुरिस्ट आणि बिग अलमाटी लेक जो होता त्याच्यावरचा बिग अलमाटी पीक हा पण फेमस आहे. सो हे सगळे फेमस पीक आहे अलमाटीच्या आसपास. आणि लेकवरनं आठवलं तिथे बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्यांना हायकिंग आणि ट्रेकिंग नाही करायचं त्यांच्यासाठी. सो ते पण आपण बोलूया. त्याच्यात मध्ये तुम्ही जर गाडीनीच ट्रॅव्हल करणार असाल तर तिथे भरपूर लेक्स आहे, ग्लेशियर. मी अलमाटीला सिटी ऑफ लेक्स असं काहीतरी, जसं की उदयपूर आहे उदय, तसंच काहीतरी त्याला मी वाचलं. अलमाटी करेक्ट आहे. अलमाटीच्या आसपास तुम्हाला भरपूर लेक्स मिळतील. काही
काही ठिकाणी तुम्हाला मॅनमेड लेक्स पण आहेत. Okay. काही नावं मी सांगतो तुम्हाला, जसं बिग अलमाटी लेक मगाशी बोललो, तसंच अलमाटीपासून साधारण 300 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला कोलसाय आणि कॅन्डी हे 2 लेक्स अजून आहेत, जे कॅन्डीमध्ये पण आणि कोलसायमध्ये कोलसाय 1, 2 असे मल्टिपल लेक्स आहेत. जसं तुम्ही एलिव्हेशन हाय एलिव्हेशनला जाल तसे वरचा लेक तुम्ही ॲक्सेस करू शकता. पण कोलसाय 1 जो म्हणजे बेस लेक आहे तिथेपर्यंत तुम्हाला गाडीने जाता येईल. ओके. अजून एक युनिक एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता त्या रिजनमध्ये लेक्स टूरसाठी, हॉर्स रायडिंग. म्हणजे कॅन्डी आणि कोलसाय आणि कोलसायचे पुढचे लेक हे बघण्यासाठी तुम्ही हॉर्स पण तिथं हायर करू शकता, जे तुम्हाला घेऊन जातं. आता तो एक फनी पार्ट माझ्या आयुष्यात झाला. आता मी ॲज अ इंडियन फर्स्ट टाईम जेव्हा गेलो तेव्हा मी असं लोकल टूर कंपनीलाच कनेक्ट केलं, कारण मी एकटाच जाणार होतो. तर मी म्हणलो आता कोण भेटणार, आपण तर काही टूरसाठी आलेलं नाही आहे, तर विकेंडला म्हणलो एखादा एक्सप्लोअर करावा. सो लोकल टूरनी गेलो तर तिथे तेव्हा म्हणजे मी 2 वर्षापूर्वीच्या गोष्ट बोलतो आहे, इंग्लिश स्पीकिंग खूप कमी आहे, म्हणजे जे मी मगाशी बोललो. तर आता मी त्या बसमध्ये त्या सगळ्यांबरोबर चाललो आहे काही, आणि हे सगळे अलमाटीत म्हणजे आपले कसे लोकल टुरिस्ट असतात की बाबा म्हणजे आता मनालीला सगळीकडनं येतात, तामिळनाडूचे पण आहे, महाराष्ट्राचे पण आहे, मल्टीलिंग्विस्टिक. करेक्ट. तर तसे तिकडचे कझाकिस्तानचे सगळेजण त्या बसमध्ये होते, पण सगळ्यांना रशियन येते त्यामुळे सगळे अनाउन्समेंट रशियनमध्ये होत आहेत. त्यामुळे आपल्याला ट्रान्सलेशन पण नाही चालत आहे, कारण आम्ही आउटडोअरला होतो, काहीच कळालं त्या नाही. त्यातल्या त्यात एक तोडकं मोडकं इंग्लिश बोलणारी व्यक्ती शेजारी होती, त्यांना मी विचारलं काय चाललंय काय. त्यांनी मला माहिती दिली की काय आहे, पुढे जाऊन आपल्याला हॉर्स घ्यायचा आहे, असं सगळे इन्स्ट्रक्शन दिले. म्हणलं बरं ठीक आहे. सो पहिल्या लेकला गेलो मी, तिथं सॅटी विलेज आहे, हे कोलसा अँड कॅन्डीचे टूर सांगतोय मी. तिथं जाताना कॅनियन्स पण आहेत, त्याच्यावरनं मला आठवलं, मी परत याच्यावरती येतो. कॅनियन्स जे ग्रँड कॅनियन आपण म्हणतो US मध्ये, तसं इथे शेरेन कॅनियन म्हणून आहे. शेरेन कॅनियन तर तो खूप फेमस स्पॉट आहे आणि तो मस्ट विजिट आहे. तो कोलसाय आणि ह्या लेकला जातानाच लागतो, ऑन द वे लागतो. तर त्या टूरनी मी ते कॅनियन बघितले, लेकपाशी पोचलो. लेकपाशी थांबल्यावरती बस काही तिथे जात नाही. एक कॅन्डी लेक म्हणून आहे, तिथे बस जात नाही. तिथे तुम्हाला मेटाडोर ते आपल्या जो जुन्या असायच्या तर तशी आहे, पण ती रशियन मेड आहे, ओपन नाही अशी म्हणजे हाय एलिव्हेशन जास्त आहे, ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे. पण ह्या सगळ्या वर्ल्ड वॉरच्या गाड्या, काळातल्या तेव्हाच्या गाड्या, आणि ते एकदम ऑफ रोड भन्नाट जाऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात. त्या गाडीतनं आम्हाला तिथपर्यंत आतमध्ये. आता विचार करा, मला लँग्वेज माहित नाही, कोण कुठं नेतंय माहित नाही, काय अवस्था झाली असं. आपण विश्वास ठेवून जायचं असतं. काय जास्त टुरिस्ट ॲज अ टुरिस्ट जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही ब्लाइंडली फेथ त्याच्यावरती ठेवावं लागतोच, पर्यायच नाही, आणि तरच तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. तर तुम्ही नेहमी टेन्शन मध्येच राहा की काय चाललंय. तिथपर्यंत बेसपर्यंत पोहोचलो, त्यानंतर ते म्हणाले आता इथनं घोड्यावर जायचंय. तर म्हटलं ठीक आहे, आपल्याकडे काय पद्धत आहे, घोडेवाला आपल्याला घेऊन जातो, तर घोडा दिलाय हातात, घेऊन जा आता, घे घोडा, घेऊन तुझं तू चालव थोडक्यात. कारण कझाकिस्तानच्या सगळ्या लोकांना घोडा चालवत चालवता म्हणजे बेसिकली घोड्याची राईड करता येते. तर मी ठरलो इंडियातनं फर्स्ट टाइम गेलोय आणि मला ते म्हणतायत की घोड्यावर बस आणि जा, शक्यच नव्हतं. मला वाटतं लग्नानंतरचा घोड्यावर बसायचा दुसरा एक्सपिरियन्स, तेव्हा पण माणूस हिंडवत असतो, आपण थोडी चालवतो. तर काहीतरी म्हणजे मी त्या विचारच तीच हे झालो की आणि जायचंय कुठे, तर ते माउंटन पूर्ण असं स्टेप चढ होता तो. अच्छा, म्हणलं मला तर नाही येणार हे, आता मी एक्सप्लेन तरी कसं करू, इंग्लिश बॅरियर. ज्या व्यक्तीला होते ती पुढे गेली निघून, जी माझी ट्रान्सलेटर होती. मग तर तरी घोड्यावर बसलो. मग मी विचार करतोय की आता जाणार, आणि म्हणजे तो रोड इतका टफ होता की विचार करा, आपला घाट कुठलाही घ्या, सह्याद्रीतला किंवा हिमालयातला, ज्याला कडे नाहीये, एकीकडे पूर्ण दरी आहे, अशा कच्च्या रोडवरनं घोडा घेऊन जायचं आणि तुम्हाला घोडा चालवता येत नाही. आता ह्याच्यात मी वेगळ्याच टेन्शनमध्ये होते की काय, आणि मोबाईलला रेंज नाही, म्हणजे सगळ्या साईडनी हे. मी विचार केलेला सोडून देऊ, जाऊ दे आपण इथेच बसू, काही नाही बघितलं तरी काही फरक पडत नाही. पण एक जण दुसऱ्या टूरमधनं आलेला, तो जरा इंग्लिश बोलणार, मी त्याला म्हणलो असं असं आहे. तो म्हणला डोंट वरी, टाय युअर, म्हणजे माझा घोडा तुझ्या घोड्याला बांध. अच्छा, म्हणलो ठीक आहे, असं असेल तर चालेल चालेल. मग त्यांनी तो माझा घोडा त्या माणसाच्या घोड्याला बांधला आणि मग तो घोडा मला माझ्या घोड्याला घेऊन गेला.
म्हणजे तुम्ही फक्त बसायचं काम मी करायचं? फक्त बसायचं काम लगाम केलं. वगैरे पण काहीच त्याच्यात पण रिस्की असं होतं की मी वरती गेलो, हां. तिकडे गेल्यानंतर त्यांची टूर झाली, ते गेले आणि तो माणूस गेला होता. येताना आता परत मलाच तो परत घोडा मोठा घेऊन प्रश्न, यायचा. हां. तर मी बसलो, पण मला मग नंतर हे रिअलाइज झालं हां. की हे घोडे त्याच रूटवरती वर्षानुवर्ष चालतायत, त्यामुळे एकदा मी त्याच्यावर बसलो, त्याला रिअलाइज झालं मी बसलोय, तो स्वतःहूनच मला घेऊन आला. पूर्ण ऑलमोस्ट हे 3 किलोमीटरचं चढण आणि उतरण होते. अच्छा. पूर्ण दरी, म्हणजे एका टोकावरती जाऊन तुम्ही परत तो घोडा पूर्ण स्टीप असा खाली लेककडे जातो. ओके. सो हे सगळं एक काय म्हणतात भन्नाट एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात मी बघितला. कसा तरी तो मोबाईलवरती शूट करायचा प्रयत्न केला, घाबरत तो तुमच्या इंस्टाग्राम आयडीवर आहे? आहे. सो तो एक आहे. आणि हे लेक्स जे मी मगाशी म्हणत होतो त्यातला हा कॅन्डी, जिथं आपण घोड्याने जाऊ शकतो, हां. त्या लेकमध्ये युनिक असं आहे की तो भूकंपानंतर तयार झालेला लेक आहे. म्हणजे भूकंपानंतर पूर्ण माउंटन्सचं दगड कोसळला, टेक्टोनिक प्लेट्स जेव्हा हलून करेक्ट, एकमेकांना आणि धडकून. त्यामुळे तिथे त्यांनी एक बांध बनवला. ओके. तो बांध तयार झाला आणि ते सगळं पाणी ग्लेशियरचं जे मेल्ट होतं ते तिथं अडकलं. आणि जे तिथं फॉरेस्ट होतं, म्हणजे आता इथे हे सगळेजण आहे, हे आपले जे हिमालयात जे वृक्ष असतात सेम तिथे आपल्याला पाईन्स जे आहेत ते त्यांचीच वृक्ष, हे सगळे त्या पाण्यामध्येच बुडले, सबमर्ज झाले. त्यामुळे तुम्ही जर त्या लेकला कॅन्डी लेक हे जर सर्च केलं तर कॅन्डीला सगळे सबमर्ज झालेले बुंदे जे आहेत त्या झाडांचे ते त्याच्यात आहेत. तर खूप युनिक लँडस्केप क्रिएट करतं कॅन्डी लेक. अच्छा. तिथे जायला तुम्ही घोड्याने जाऊ. म्हणजे असं वाटतं की तलावातून झाड उगवलं आहे. जसं की आपल्या इथं भंडारदरा आणि इकडे झाडं आहेत. ते तर आहेच आहे, पण धरणामध्ये आपल्या इथे गावाच्या गावं जातात किंवा बरोबर. सोलापूरचं उजनी धरणामध्ये एक ते मंदिर गेलेलं आहे. जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते दिसतं. तर तशा प्रकारचं हे 12 महिने ती झाडं अर्धे वरती असतात, अर्धे. आणि सगळ्यात अजून युनिक म्हणजे जे आपल्याकडे नाही आहे, लेक्सच सांगतो. आपण तर सगळे लेकवरती बोटीनेच गेलोय, मी चालत लेकवरती गेलेलो आहे, कारण विंटरमध्ये हे सगळे लेक फ्रोझन असतात. काय सांगता? सो तुम्ही तो एक्सपिरियन्स पण घेऊ शकता आलमाटीत. म्हणजे दल लेक आपण जो श्रीनगरला बघतो तो पण विंटरमध्ये पूर्ण बर्फ होतो, त्याच्यावर चालू शकतात. पण आता इथले लेक हे दल लेक किंवा कुठल्याही लेकपेक्षा खूप मोठे आहेत. म्हणजे आता मी एक लेकचं नाव सांगतो, कापचागाय. कापचागाय हा लेक आहे अलमाटीच्या नॉर्थला. हार्डली 1 तासावरती, 1 ते 1.5 तास मॅक्स कारनी जर तुम्ही गेला अलमाटी सिटीतनं 1.5 तासात तुम्ही पोहोचता. आत्ता विंटरमध्ये जर तुम्ही गेला, म्हणजे मी सांगतोय डिसेंबरच्या पुढे, जानेवारी फेब्रुवारी मार्च हे 3 महिने धरा, मार्च मिडपर्यंत मॅक्स, हा पूर्ण लेक फ्रोझन असतो. आणि हा लेक म्हणजे एक छोटा समुद्रच आहे. तुम्ही जर बघितला, म्हणजे मी त्याचं एक ड्रोन फुटेज पण टाकलं आहे खूप एलिव्हेशनवर, लांबपर्यंत नुसते पांढरी, आपल्या कच्छचं कसं रण आहे तसं पूर्ण लेक फ्रोझन आहे. आणि पूर्ण पाणी म्हणजे फ्रोझन झाल्यामुळे तुम्ही गाड्या घेऊन, म्हणजे लोक टोयोटाच्या सगळ्या गाड्या आणि हे घेऊन त्या लेकवरती कॅम्पिंग करायला जातात आतमध्ये. सो तो पण एक युनिक एक्सपिरियन्स आहे की बोट नाही तरी तुम्ही आतमध्ये जाऊन फिशिंग करतात. ते लेकला होल पाडून त्याच्यात फिशिंग पण करतात. बापरे. सो तो पण एक युनिक एक्सपिरियन्स आहे. आपले लोकेशन पार्टनर ट्रॅव्हलर्स ऑफिसचे मिस्टर विजय लोखंडे, त्यांनी हे ऑफिस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार सर. इतकं छान तुम्ही सेटअप ऑफिसमध्ये केलं आहे आणि तो आम्हाला फुल डे आमच्या पॉडकास्टसाठी उपलब्ध करून दिला, त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद. राज, तुम्ही आलात, इतकं छान आपण गप्पा मारल्या. कझाकिस्तानविषयी जी लोकांना क्युरिओसिटी होती आणि ते आपल्या गप्पांमधून लोकांची ती क्युरिओसिटी थोडीशी कमी होईल असंही मला आशा वाटते. त्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. एक छोटंसं आमच्याकडनं गिफ्ट. थँक्यू सो मच. सो मंडळी, अशाच ट्रॅव्हल्स आणि एक्सपिरियन्सच्या गमती जमतीविषयी आणि त्याच्या एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेल्या उनाड भटकंती यांना तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भरपूर जग हिंडा हीच सगळ्यांकडनं अपेक्षा. थँक्यू.